सगळ्या भक्तजनांची माऊली असणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची 750वी जयंती आहे. भक्ताचा आणि भगवंताचा जन्म एका दिवशी असण्याचं एक उदाहरण आहे. ज्ञानेश्वर भक्त कशाचे? भगवंताचा पुन्हा झालेला अवतार आहे. भगवंतानं कृष्णावतारात गीता सांगितली आणि ज्ञानेश्वरांनी ती गीता अधिक सोपी करून ज्ञानेश्वरीच्या स्वरूपामध्ये सांगितली. आणि काही का असे ना, अच्छे दिन ज्याला म्हणतात, शासनालाही जाग आली आणि आज शासकीय स्तरावर सुद्धा माऊलींची जयंती साजरी करण्याचा शासकीय आदेश यामुळे पारित झाला. त्यामुळे आपण टाळ्या वाजवून शासनाचे आभार मानू. शासनाला अशीच सुबुद्धी वारंवार होत राहो आणि संतजनांच्या जयंत्या का साजऱ्या कराव्यात याची लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचं जे शासनाच्या आज मनात आहे ते असंच वृद्धिंगत होत राहो अशी आपण श्री व्यंकटेशाची चरणी प्रार्थना करूया. तुमच्यासमोर एक स्तोत्राचा कागद दिलेला आहे. परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांनी ज्ञानेश्वराचं हे स्तोत्र रचलेलं आहे. त्या स्तोत्राचं सुरुवातीला पठण होईल आणि त्यानंतर आजच्या कथा भागाला सुरुवात होईल. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरुं सच्चिदानंदं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. वाङ्मनो बुद्धिभावनामतीतं परमेश्वरं निष्कलं सगुणं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. निर्मलं सदयं शान्तं प्रणताखिलमङ्गलं ज्ञानैकरूपिणं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. भक्तिकल्पतरोर्मूलं बीजं साधनसम्पदः सर्वलोकहितं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. आविर्भूतो हरि साक्षात् पावने गौतमी तटे रूपेण यस्य तं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. निवृत्तिमार्गिणो मुक्ति सोपान सुलभा कृता कृपया यस्य तं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. ज्ञानं भक्तिरसं यस्य यद्भक्तिर्ज्ञानभास्वती तं अद्वैतपरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. दृष्टिकृपावती यस्य नित्यपीयूषवर्षिणी नताश्रयामृतं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. सुधा विजयिनी तापशमनी लोकपावनी भारती यस्य तं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. भावार्थदीपिका यस्याननुभवामृतजीविनी तं बुद्धिभास्करं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. शरदिन्दुमनोज्ञाङ्गं कमलायतलोचनं पद्मासनस्थितं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. प्रसन्नं वरमोदारं वरदं सुस्मिताननं आनन्दीवल्लभं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. सुहृदं सर्वभूतानां मातरं पितरं प्रभु प्रेमदं वत्सलं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. बुद्धिनद्या शरत्कालं प्रग्रहं चित्तवाजिनः पापतापहरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. एतात् भवते वोक्तं शिशोर्माता स्वयं जिता चित्तवृत्ते समाधानं बुद्धिस्थैर्यं सदास्तु मे. कुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.
वंशी विभूषित करान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्ददामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् औन्नत्यं भजते हिमाद्रिवया गंगे वया पावनी आलिङ्गन्मरणन्निधानहृदये या देशभक्तामुदा स्फूर्तिस्थानतया विलोकिनितरां या लोकमान्यादिभिः शश्वत्प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्यसञ्जीवनी। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्चास्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। गोपाल कृष्ण महाराज की जय। सदा प्रभुपदावरी निज समर्पिली से तनु सचेत मन गोविले कमलमालिके सीजनु। मुखातून जसा झरा सगुण भक्तीचा वाहतो समर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितो। सुप्रसन्न समाधानी निश्चयी च दृढव्रती सोऽस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती। गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। सज्जनों, परम पूज्य स्वामी वरदानंद भारती विरचित श्री कृष्ण कथामृत या महाकाव्याच्या तिसऱ्या सर्गाचा आज आपण अवलोकन करणार आहोत। तिसऱ्या सर्गाचं नाव आहे भगवत जनन। भगवंताचा आज जन्मतिथी। त्यानिमित्तानं भगवंताचं परमपवित्र असं आहे, ही चरित्र ऐकली पाहिजे। परम पावन असं चरित्र आहे, वारंवार ऐकलं पाहिजे। आणि असं म्हणतात की भगवंताचा जन्म पुन्हा पुन्हा का साजरा करावा, तर त्या अवताराची स्मृती नित्य नूतन व्हावी, आपल्याला पुन्हा पुन्हा होत राहावी, म्हणून भगवंताचा जन्म आपण दरवर्षी पुन्हा पुन्हा साजरा करतो। सर्गाच्या सुरुवातीला भगवान शंकराला वंदन करून मौलो ये विवृते शुभां सुरधुनिं भाले कलामैन्दवीं नेत्रे मन्मथदाहकानलशिखां कंठे विषं भीषणं वामाङ्के गिरिजावपुष्यपचितं भस्मश्मशानोद्भवं तं वन्दे शिरसा भुजङ्गरशनं सर्वैरदीप्तं शिवं। भगवान शंकरांना नमस्कार असो, ज्यांचे जटायुक्त मस्तकावर, ज्यांच्या जटायुक्त मस्तकावर मौली म्हणले कल्याणकारक पवित्र अशी गंगा, जिला सुरधुनी म्हणलं जातं, जी स्वर्गातून आलेली अशी गंगा विराजमान आहे। मौलो ये यो बिभृते शुभां सुरधुनी भाले कलामैन्दवीं। कपाळावर चंद्राची कोर आहे। कसं आहे, आपण प्रत्येक सर्गाच्या सुरुवातीला शंकराचं विविध प्रकारे वर्णन केलेलं आहे। इथं सुद्धा वैविध्य आहे भगवंताचं। ज्या मस्तकावर मुळात मस्तक जटायुक्त आहे, भगवंताच्या केसांच्या जटा झालेल्या आहेत, त्याला कधी तेल पाणी माहित नाही आहे, आणि त्याच्यावर अतिशय पावन असणारी गंगा विराजमान। त्याचबरोबर वाकडी गोष्ट कोणाला आवडते का?
मी जर तुम्हाला वाकडं बोललं तर उद्यापासून याल का तुम्ही इथे? म्हणजे असंही उद्यापासून येणार नाही तुम्ही. वाकडं कुणाला आवडत नाही. यांना वाकडी चंद्राची कोर सुंदर दिसते ना, वाकडी असून ती चंद्राची कोर, अशी वाकडी असणारी गोष्ट सुद्धा मस्तकावर धारण केलेली. नेत्रे मन्मथदाह कानल शिखां कंठे विषम भीषणं. नेत्राच्या ठाई मदनाला जाळून, मन्मथ म्हणजे मदन, त्याला जाळून टाकणाऱ्या, भस्म करणाऱ्या अग्निज्वाला जिच्यामध्ये भरलेल्या आहे असा तो तृतीय नेत्र त्यांनी धारण केलेला आहे मस्त कपाळावर. आणि भयंकर असा हलाहल विष, कंठे विषम भीषण, आपल्या कंठामध्ये त्यांनी धारण केलेलं आहे. याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण अतिशय सुंदर अशी माता पार्वती ज्यांच्या डाव्या अंकावर विराजमान आहे. वामांके गिरिजां वपुष्य पचितं भस्म श्मशानोद्भवम्. आणि तिच्या सोबतीला भगवंतांनी सगळ्या अंगाला काय लावलेलं आहे? चिताभस्म. आपण निषिद्ध मानतो, पण भगवंतासाठी ते तसं नाही. चांगलं वाईट काही असतं त्याचा अंगीकार करण्याचा गुण भगवंताचा. कदाचित त्यातून भगवंताला हे सांगायचं असेल, तुम्ही कसेही असा, तुम्ही मला शरण आलात, अनन्य झालात की तुम्ही चांगले असा वाईट असा, मी तुमचा स्वीकार करतो, तुमचा अंगीकार करतो. आणि हे सगळे यासोबतच पुढे काय केले त्यांनी? वंदे तं शिरसा भुजंगरशनं सर्वैरलिप्तं शिवम. ज्यांनी व्याघ्रचर्म कमरेला गुंडाळलेलं आहे आणि त्याची गाठ पडणार नाही म्हणून काय केलंय? कटदोरा म्हणून काय बांधलंय? भुजंग रशनम. भुजंगाला रशनम म्हणजे दोरा म्हणून, दोरी म्हणून आवळलंय कमरेला. आपण कटदोरा बांधतो, भगवंतानं त्या भुजंगाचा कटदोरा वापरलेला. आणि हे सगळं असून काही गुण आहेत, काही दोष आहेत, हे सगळं असून ज्यांना कशाचाही लेप लागत नाही, जे सर्व गुणदोषांपासून अलिप्त आहेत, अशा सर्वैरलिप्तं शिवम, त्या शंकराला मी शिरसा नमस्कार करतो. पूर्ण ब्रह्मा सच्चिदानंद रूपा मेघश्यामा माधवा माय बापा हे गोविंदा विठ्ठला चक्रपाणे त्वत्पादाब्जा वंदितो आदराणे. आपण पूर्ण ब्रह्म आहात, सच्चिदानंद रूप आहात, मेघश्याम आहात, माधव आहात, आमच्या सगळ्या जगाचे मायबाप आहात. हे गोविंदा, हे विठ्ठला, हे चक्रपाणी, मी तुझ्या या चरण कमलावर सादर नमस्कार करतो. इकडे काय झालं होतं, मागचा थोडासा कथाभाग सांगायचा आहे. भगवंताकडे पृथ्वी धेनूचं रूप घेऊन ऋषी मुनींना सोबतीला घेऊन गेलेली होती आणि तिनं भगवंताला विनंती केली, भगवंता माझा भार हरण करण्यासाठी तुम्ही अवतार घ्या. अवताराची तयारी झाली. भगवंतांनी वचन दिल्याप्रमाणे शेषांना सांगितलं. काय म्हणाले? इकडे शेषा म्हणे रमावर घेणे आता मज अवतार, तू तर माझा बंधू सखया येशील नाम मम सहाय्य कराया. भगवंताने विनंती केली, शेषा अवतार घ्यायची वेळ झाली, माझ्या मदतीला तुम्ही लागणार आहात, तुम्ही याल ना? शेष म्हणाले, शेष करियावरी उत्तरा पुरे तुझी संगती श्रीधरा, गेल्या वेळी तुझ सह आलो कनिष्ठ म्हणून सदा कष्टलो. ते सरळ सरळ म्हणले, नाही मागच्या वेळेस आलो, खूप त्रास झाला म्हणे. त्रास झाला, अहो नाही नाही ते ऐकावं लागलं. 14 वर्ष म्हणले तुझा वनवास झाला, मला तर झोप न म्हणले आहात, मला एक तो उपास घडला म्हणले 14 वर्ष आणि निद्रा सुद्धा लागली नाही, तुमचं राखण करत बसायचं म्हणले. आता यावेळेस नाही येणार, एका अटीवर येतो म्हणले. एक अटीवर येतो बंधू वडील तुझा मी भावे, आत्मेने मम बागावे तू केले स्मिततै देवे जय हरी सुखकंदा. आणि भगवंतानं मान्य केलं, ठीक आहे म्हणले, ज्येष्ठ तर ज्येष्ठ या म्हणले, काही हरकत नाही, पुढचं आम्ही बघून.
मान्य तुझे हे म्हणणे मजसी, जाये देवकीच्या उदरासी. जा म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, मोठे व्हा, मग माझ्या आधी जा. आता तुमच्या अवताराची वेळ झाली, आधी जाण्याची वेळ आली म्हणजे तुमची. देवकीच्या उदरात जाऊन जन्म घ्या म्हणजे. याला प्रश्न पडलाय, काय सांगताय तुम्ही? उपजताच की मरण तिथे तर, शेष म्हणे माझे रक्षण कर. तेव्हा तिथे गेलं की मरावं लागतं म्हणजे. पोटातून बाहेर पडायला अवधी आहे, त्या केलं की तिकडून ते आलंच समजायचं म्हणून. अरे एक किंकाळी सुद्धा पूर्ण होऊ देत नाही रे म्हणले तिथं, तुम्ही तिथं कशाला पाठवताय मला? मायच्या मांडीवर राहण्याचा आनंद दूर आहे म्हणले. तिथं नाकात श्वासाचा पहिला श्वास मध्ये घेतला की म्हणून आवाज निघतो असं म्हणतात. नालच्छेदनाच्या वेळेला त्या लेकरानं श्वास घेतला की ते रडायला लागलं. ते सुद्धा होऊ देत नाही म्हणजे. ते आलं की धरते दणकन आदळते म्हणजे. काही अर्थ नाही. जायचं तू माझं रक्षण कर, आत्ताच म्हणलास ना तू मोठा भाऊ व्हायचा ना, आता पुन्हा माझ्यावरच नाही नाही म्हणजे. तू रक्षण करणार असाल तर जात. कंसापून त्या लपवाया ते, 7व्याच महिन्यात तयाते, देवकीच्या गर्भातून नेले, उदरी रोहिणीच्या स्थापिले. ही वसुदेवाची पत्नी, आश्रयार्थ नंदाच्या सदनी, झाले गर्भाचे आकर्षण, म्हणून सुता म्हणती संकर्षण. आणि आपण आधी पाहिलं त्याप्रमाणे भगवंतानं आपल्या मायेच्या बळावर 7व्या महिन्यात तिथून त्यांचं आकर्षण केलं. आणि वसुदेवाची जी एक पत्नी होती रोहिणी, ती नंदाच्या घरी आश्रयानं राहत होती आणि तिच्या उदरामध्ये याला स्थापन केलं, इथून आकृष्ट केलं आणि तिकडे नेऊन स्थापित केलं. म्हणून भगवंतानं यांचं नाव संकर्षण असं जाहीर केलं. आणि तुम्हाला आजपासून संकर्षण म्हणून ओळखलं जाईल. कंस म्हणे मम दर्प किती हा जिहती गर्भ भयाने, आता मात्र राहिले पाहिजे अतिशय सावधतेने, जय हरी सुखकंदा. कंसाला वाटलं माझं किती धाक आहे म्हणले, माझ्या भीतीनं गर्भपात व्हायला लागले, ती गर्भ जिरून जायला लागले, जागच्या जागी घाबरून जायला लागली देव. पण आता हे 7वं झालं म्हणले, आता 8व्याची वेळ आलेली आहे, आता सावध राहावं लागेल. आणि जे जे सुचल ते करत होता तो. आता अडसर घालून कारागारा, वर बसवी जागता पहारा, करीत होता सुचेल ते परी स्वस्थता नये मनाते. आगळ घातली, पारे वाढवले, जे जे जमत ते त्यानं केलं. पण त्याला स्वस्थता काही नव्हती. त्याला सारखा तो भीतीचा गोळा त्याच्या पोटातून उठायचा, काळजापर्यंत येऊन टेकायचा. त्याला वाटायचं आता काय करू. नवीन विचार सुचला की तसा त्यानं करून पाहावं काहीतरी योजना. सुचे किमपि नातसे मधुरही रुचे भोजन, उरात धडकी भरे हृदय पावते स्पंदन. उगीच बहुओरडा करुण सेवका कापवी, न झोपलवये तया सतत आठवी. गोपाल कृष्ण महाराज की जय. त्याला आता राजा होता, त्याला काही अन्नधान्याला चांगल्या मिष्टान्नाला कमी होती का? पण ते गोड अन्न सुद्धा त्याला गोड लागत नव्हतं. काय करावं काही सुचत नव्हतं. आणि त्याला एकच ध्यास लागला होता, सतत आठवी. त्या 8व्याची आठवण त्याची काही जात नव्हती. आता इकडे काय होत, त्याच्या मनात 8व्याचा ध्यास आणि कारागृहात काय चाललंय. तत्व करिये वसुदेवाचे, यदुवंशाचे सुदैवनाचे, देवकीच्या गर्भी ईश, गवसे ना जो श्रुती स्मृतीस. श्रुती स्मृतींना सुद्धा ज्याचा पार लागला नाही, असं जे तत्व आहे ते जणू काही वसुदेवाच्या हातात आलंय आणि देवकीच्या गर्भामध्ये स्थापित झालं. प्रवेशता उदरी विश्वंभर, कमलाच्या कोशी जणू रविकर, शुभा देवकी प्रफुल्ल झाली, जशी वनश्री वसंत काली. कमळाच्या कळीत जसा सूर्यकिरण शिरल्यानंतर ते कमळ प्रफुल्लित होतं, किंवा वसंताच्या आगमनानं जशी वनश्री वसंत काली, वन फुलून यावं, वनश्री प्रसन्न व्हावी, तशी देवकी सुख प्रसन्न दिसत होती. दुःख भयाधिक सर्व विकार, त्या कल्याणी पासून दूर, गुहेमध्ये वनराज निघाले, उरतील कामग तेथे कोल्हे. तिच्यापासून दुःख भयादी सर्व विकार दूर गेले आणि जणू काही गुहेमधून वनराज सिंह बाहेर निघाल्यानंतर
कोल्हे जसे पळून जातात तसे हे भयादी विकार तिच्यापासून दूर गेले. तिला कशाची भीती वाटत नव्हती. आजवरच्या 7 गरोदरपणापेक्षा काहीतरी वेगळं होतंय. तिला भीती वाटणंच बंद झालं. उलट अधिक आनंद व्हायला लागला तिला. गर्भाच्या त्या उदात्त तेजे ती मंगल देवता विराजे. दिसे सर्वदा प्रशांत मूर्ती ध्यानरता जणू की मुनिवृत्ती. ध्यानस्थ बसलेल्या मुनीप्रमाणे एखाद्या मंगल देवतेसारखी दिसायला लागली. ध्यान धरून ज्याला आत बसवावं लागतं, ध्यान करून ज्या आतल्या परमेश्वराला बघावं लागतं, तो साक्षात तिच्या उदरामध्ये विराजमान होतो. तिला वेगळं ध्यान काय लावावं लागत असं. जे मुनी असतात त्यांना यासाठी प्रयत्न करावा लागतो, पण विनासायास तिला भगवंत प्राप्त झाले. कुठला वेगळा प्रयत्न करण्याचं काम नाही. शुची स्मिताने तिच्या पुण्यकर उजळे कारागार. पवित्र होई वस्तू जात की तत्सहवासे थोर जय हरी सुखकंदा. आणि या तुरुंगाची भीषणता तिच्या पवित्र स्मितानं निघून जायची आणि मंगल राजवाड्यासारखं वातावरण तिच्या निर्माण झालं. कारागृह पवित्र राजमहालासारखं वाटायला लागलं होतं. तिचे घडे ज्या मंगल दर्शन दुष्ट भाव मावळे हृदातून. नभी प्रभा पाकता उशेची किरकिर लोपे रात किड्यांची. निष्ठुर रक्षक नम्र वचानी वदती दोन्ही जोडून पाणी. उद्धटही नमवी निजमाना कंसाज्ञा पालन करवेना. जणू पहाट झाल्यानंतर आपोआप रातकिड्यांची किरकिर बंद होते, तसं या आजूबाजूला पाऱ्यावर असलेल्या दुष्ट सैनिकांचा दुष्टपणा कमी झाला. त्या निष्ठुर अशा सेवकांना तिला रागे भराव सुद्धा वाटत नव्हतं. ते हात जोडून उभे राहायला लागले तिच्याकडे पाहून. आणि कंसानं दिलेल्या आज्ञा पाळणं त्यांनी सोडून दिलं. ते कुठल्याही प्रकारचा त्रास तिला देत नव्हते. स्वये कंस ये छळण्यात इथे बाकीच्यांचं जाऊ द्या, तो कंस यायचा मध्ये तिला छळण्यासाठी. स्वये कंस ये छळण्यात इथे तिज बघता परी धैर्य न होते. डौला पुला मिरवी कातरी गरुडा सन्मुख सर्प विषारी. जणू गरुडा समोर साप आपला खालीमान घालून सळसळत निघून जावा तसा हा समोर यायचा आणि काहीही न त्रास देता नवे काहीही न बोलता निघून जायचा. परत प्रत्यक्ष भगवंताचा अवतार होणार आहे. वसुदेव देवकी दुःख वे भयादी सर्व विकार त्यांचे सरलेले आहेत आणि वसुदेवाच्या आनंदाला तर पारावर राहिलेले नाही. वसुदेवाच्या आनंदासी पारण उरला त्या वेळेसी. गमे तयाती सर्व देवता तिला मनाने होय वंदिता. त्याला सर्व देवतांचं रूप जणू काही तिच्यामध्ये विराजमान झालंय अशी ती भासायला लागली. केवळ आपल्यापेक्षा वयानं लहान आहे, पत्नी आहे म्हणून त्याला सादर प्रणाम केला नाही, म्हणून मन तो नमस्कार करत. का? कारण असं आहे, शास्त्र असं सांगतं की लहानाला नमस्कार केल्यानंतर त्याचं आयुष्य कमी होतं. म्हणून बाकी कुठला कमीपणा नाहीये. लागली स्त्रीवादी लोक चालू करतात की बायकोला नवऱ्याला नमस्कार करायचा, नवऱ्यानं बायकोला, नवऱ्यानं नाही करायचा का बायकोला नमस्कार केला पाहिजे. अरे करा ना, तुम्हाला ज्यांना करायचं त्यांना करा. पण याच्या मागचं कारण आहे ती वयानं लहान असते आणि म्हणून तिचं आयुष्य कमी होऊ नये म्हणून हा नमस्कार करायचा. त्यांना देवस्वरूप दिसते म्हणून त्यांनी मनातून तिला वंदन केलं. देवकीच्या गर्भी सर्वेश्वर आलाय से कळता. सर्व देव पातले ऋषींसह ईश वंदना करिता जय हरी सुखकंदा. देवकीच्या गर्भामध्ये भगवंत विराजमान झाले हे सर्व देवांना माहीत झालं आणि ते ऋषींसह सर्व देव स्वर्गातून या कारागृहाच्या अवकाशामध्ये आले. आणि कशासाठी? त्या गर्भाला वंदन करण्यासाठी, गर्भाची स्तुती करण्यासाठी. कोण कोण आले? इंद्र वरुण विधी पिनाक पाणी. सावित्री शारदा मृडानी. अत्रि गौतम मैत्रा वरुणी. स्तविती गर्भा नमस्कारुणी. इंद्र वरुण आदी देव आले. स्वतः विधी म्हणजे ब्रह्मदेव, पिनाकपाणी म्हणजे शंकर, सावित्री, शारदा आणि मृडानी म्हणजे पार्वती, सगळ्या जणी आल्या. त्यांच्यासोबत ऋषीगण सुद्धा आले. अत्रि आहेत, गौतम आहेत, मैत्रा वरुणी म्हणजे वशिष्ठ ऋषी, वशिष्ठ आलेले आहेत. या सर्वांनी
त्या गर्भाला नमस्कार केला आणि त्यांनी स्तवन चालू केलं. श्रीमद भागवतामध्ये गर्भस्तुतीचे श्लोक आहेत. सत्यं व्रतं सत्यपरं त्रिसत्यं सत्यस्य योनि निहितं च सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रं सत्यात्मकं त्वा शरणं प्रपन्नः. जो सर्वांच्या अस्तित्वाचं कारण असणारे जे सत्य आहे, जे भगवंताचं स्वरूप आहे, ते जे जन्माला येणार आहे, अशा त्या सत स्वरूपाला आम्ही सादर प्रणाम करतो. अशी त्यांनी गर्भस्तुतीचे श्लोक म्हणले. वसंतास आदरती कोकिळ, हे कसं झालं? वसंतास आदरती कोकिल रव्युद्धै खग करिती किलबिल भ्रमर गुंजती कमला भवती वाट जणू कावी वावीरास्तविती जय विश्वाद्या त्रिगुणातीता सद्रूपा हे जय भगवंता भवट भयनाशन भो करुणाकर नमन तुमासी हे वरचेवर सर्व ऋषी देवता प्रार्थना करू लागले. जय विश्वाद्या त्रिगुणातीता सद्रूपा हे जय भगवंता. आता आपण पाहिलं सत्यम व्रतम सत्यम परम त्रिसत्यम, सगळं सत्य स्वरूप आहात तुम्ही, सद्रूप आहात. अचिंत्य रूपानंत शक्ते कोण तुम्हा संपूर्ण जाणते नेती नेती हे निगमही म्हणती शास्त्रांचे गण मागे सरती. वेदही असा नाही असा नाही, नेमका कसा आहे ते वेदांना सुद्धा सांगता आलं नाही. मग आम्ही तुमची स्तुती काय करावी? निर्गुण निरुपाधिक निर्वासन निराकार हे देवा सर्व व्यापक रूप निरंजन गोचर परिसद्भावा जय सुखकंदा. वास्तविक तुम्ही निर्गुण निराकार आहात, परंतु सद्भावाला गोचर, गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियांना म्हणजे दृष्टीला पडता. सद्भाव असेल तरच तुम्ही दृष्टीला पडता. जसा भाव तसा देव. सद्भाव अंतरी असला तर तुमचं दर्शन होते. हा विश्वाचा भव्य पसारा तव मायेने ये आकारा हीच करी लय त्याचा अंती स्वप्ना गिळते जशी जागृती. भव्य जे विश्व आहे तुझ्या मायेने आकाराला येतं, तीच माया त्याचा नाश करते, लय करते. जणू काही चालू स्वप्न जाग आल्याबरोबर संपतं, तसं क्षणात या विश्वाला संपवणारा सुद्धा तूच आहेस. भगवत कृपा होतसे जयावर तोच तरे हा माया सागर त्या भक्तासाठीच दयाळा युगी युगी अवतार घेतला. तुझी जर कृपा झाली तर या मायेचा सागर हे तरुण जाता येतं. म्हणजे ही माया नदी कशी भयंकर आहे माऊली सांगतात. एकी मोक्षी लागावयाची आशा केला कर्मबाह्याचा भरवसा परी ते पडिले वळसा विधी निषेधांच्या. एकच अडकतात मग. तेव्हा भगवंतानं गीतेच्या 7व्या अध्यायात सांगितले दैवी हेशां गुणमयी मम माया दुरुत्तया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेता तरन्ति ते. कोण तरुण जातं माया नदीला? येत एकची लीला करले जे सर्व भावे मज भजले तया एकीची थडी सरळे माया जळत. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. कोण तरतात? ज्याच्यावर भगवंताची कृपा होते, दैवी कृपा होते, ते इथून तरुण जातात. पुन्हा पुन्हा हे सादर वंदन तव चरणासी असोदयागण सदा महावर कृपा असावी अन्य कोणती आसन जीवी. देवा तुम्हाला पुन्हा पुन्हा वंदन करतो म्हणजे आमच्यावर सतत कृपा असू द्या. कारण दुसरी आसच आम्हाला नाहीये म्हणजे. का? एक गोष्ट आम्हाला माहिती, देव पाठीशी असल्यावर ते मागायची गरज नाही. म्हणून तुम्ही फक्त पाठीशी राहा, आम्हाला जे पाहिजे ते आपोआप मिळत जाणार. धन्य धन्य हे सती देवकी पूर्व पुण्य तव फळास एकी माते या सर्व ही जगतावर असंख्यात केले उपकार. आणि देवकीची स्तुती करायला लागले. देवकी माते तुम्ही धन्य आहात, तुम्ही पूर्व पुण्यामुळे तुम्हाला हे फळ मिळाले आणि तुम्ही या जगावर असंख्य असे उपकार केलेले. कोण होती देवकी? तपस्विनी कृष्णी अससी तू भगवती गत जन्मासी मागितलेसी श्री विष्णूसी ये माझ्या उदरासी जय हरी सुखकंदा. तू मागच्या जन्मामध्ये कृष्णी होतीस, स्वयंभू मनवत्तरात सुतपा प्रजापतीची तू पत्नी होतीस. तुझं नाव होतं कृष्णी.
हिनं उग्र तपश्चर्या केली आणि काय मागितलं तपश्चर्येनंतर भगवान विष्णूला, देवा मला दुसरं काही नको म्हणे, माझ्या उदरी तुम्ही अवतार घ्यावा. अलौकिक मागणं आहे, काय मागावं, सगळंच मागितलं घेऊ. विश्वात काय उरलं आता, हिनं जे मागितलं त्याच्यामध्ये उरलंय काय? भगवंत मागितला, तोही स्वतःच्या गर्भी पोटी जन्माला यावा म्हणून. म्हणून पुढच्या अवतारात ती देवकी, कृष्णी देवकी झाली. आणि म्हणून भगवंताचं एक नाव आहे कृष्णी गर्भ संभूतम. त्या कृष्णीच्या गर्भामधून भगवंताचा जन्म झाला. वचन तुला ईशाने दिधले, आज पहाते खरे जाहले, ब्रह्मांडातही जो न मावला, तोच तुझ्या गर्भात राहिला. जो ब्रह्मांडात मावला नाही तो तुझ्या गर्भामध्ये सामावला. वेद जयाचे यश गुण गाती, जपी तपी ज्या शोधित फिरती, जो साऱ्या विश्वाची जननी, त्याचीही तू जन्मदायिनी. जो सगळ्या विश्वाचा जनित आहे त्याची आई होण्याचं भाग्य तुला लाभलं म्हणे. आणि वेद ज्याचं यशगुण गातात, जपी तपी ज्याला शोधत फिरतात, तो तिच्या उदरी तू साक्षात प्रगट झालास. भयनाशन तव उदरी असता, कोणाचे भय तुला न आता, वंद्य सेव्य तू सर्वासी, आम्हाविषी हो वत्सल हृदयी. तुझ्या उदरामध्ये भयनाशन जो आहे तो तुझ्या उदरात. तुला कशाची भीती आहे म्हणले? आता जो भयाचाच नाश करतो, आता तुला कशाची भीती नाही. आणि तू भगवंताची आई आहेस म्हणून आम्हाला वंदे असते. आणि तू भगवंताची आई आहेस म्हणजे आईची आई. भगवंत सगळ्या जगाची आई आणि त्याची आई आहेस म्हणून आमच्याबद्दल तू अधिक वत्सल हो. असतेच मुळे जी आजी असते ना ती नातवावर अतिशय प्रेम करते, निरातिशय प्रेम करते, तशी तू वत्सल हो. वदुनया परी सकल देवते सती देवकी चरणी, प्रेमे मस्तक ठेवून गेले परतुनिया स्वस्थानी, जय हरी सुखकंदा. याप्रमाणे सर्व देवांनी देवकीच्या चरणावर नमस्कार केला आणि आपल्या स्थानी परत निघाले. देवकी सजो मास आठवा, लागला न लागला सेवा, ईश म्हणे तो घ्यावे जनन, सामान्य नियमाचे बंधन. सामान्यता काय? 8व्या महिन्यातलं लेकरू वाचत नाही, 7व्यातलं जगतं, 9व्यातलं जगतं, पण 8व्यात झालेलं जगत नाही अशी धारणा आहे. त्याच्यामागे एक कारण सुद्धा आहे, शास्त्रीय कारण आहे, जगत नाही त्या महिन्यात. मग आता कंसाची ढिलाई झाली आणि तिथल्या रक्षकांची सुद्धा ढिलाई झाली. ते म्हणजे ठीक आहे, कंस महाराजांनी विचारलं तर त्यांना सांगता येईल 8व्यात काही इतकं होत नाही आणि झालं तर ते काही वाचत नाही, आपल्याला काही वेगळं करण्याचं काम नाही म्हणून सगळेजण जरा ढिले झाले. भगवंत म्हणले बरोबर आहे, सामान्यांना बंधन आहे म्हणले जन्माचं, कधी जन्माला यावं काय यावं. आम्ही असामान्य आहोत, आम्हाला कशाचं बंधन? आम्ही येणार म्हणले 8व्यातच जन्माला येणार. ईशाचे होणार आगमन, गेले सगळे आनंदून, परमेशाचे करण्या स्वागत, काल निज गुणासह हो उद्यत. आता हे कैद्याचं पोर जन्माला येणार, याचा आनंद कोण साजरा करणार? मायबाप जेलमध्ये. बाहेरच्या लोकांना किती यांच्याबद्दल प्रेम असतं तर यांनी जर यांच्या लेकराचा आनंद उत्सव साजरा केला तर काय होईल? आणीबाणी, राजद्रोह, पकडांगाला त्याच्यासोबत आपल्यालाही मध्ये बसावं लागेल. म्हणजे मग मध्येच बसून सगळ्यांना बेड्या वाजवावं लागतील. लोकही कोणी साजरा करायला तयार नाही, भीतीनं. मागच्या जन्मी हे राजपुत्र होते, ते रामराय जन्माला आले आणि मोठा आनंद उत्सव केला दशरथानं. एकतर पुत्रकामेष्टी यज्ञातून जनन झालेलं होतं, त्यामुळे ईशाचा अवतार होणार काही सगळीकडं जाहीर झालेलं होतं. आणि त्या गीत रामायणामध्ये वर्णन आहे, महिने आनंद उत्सव चालला होता. त्या सगळ्या अयोध्येतील युवती रोज जायच्या म्हणे राजवाड्यामध्ये आणि राम जन्मला ग सखे राम जन्मला, रोज आनंद उत्सव करायचे. शेवटी दशरथाला पुरे म्हणायची वेळ आली. म्हणे आता राम रांगायला लागलाय, अजूनही जन्म उत्सव साजरा करता का?
इतका थाटात जन्म उत्सव झाला. इथं अवतारच अशा ठिकाणी घ्यायचं ठरवलंय भगवंताने की कोण साजरं करावं. मग भगवंताचं स्वागत करण्यासाठी म्हणून परमेशाचे करण्या स्वागत काल निज गुणासह हो उद्यत. परमेशाचं स्वागत करण्यासाठी काल स्वतःच्या सर्व गुणांसहित स्वागतासाठी तत्पर झाला. आता सर्व गुणांचा उत्सुक कसा आला तर भागवतकार म्हणतात अथच सर्व गुणोपेत काल परम शोभनः. भागवतकारांनी अर्ध्या ओळीत सगळं सार सांगितलं. सर्व गुणांनी युक्त असा काल परम शोभनः म्हणून आलाय, अत्यंत शोभायमान करण्यासाठी आलाय. उत्सव करण्या त्या समयासी धसेण कोणीही पुरवासी मनी वाहुनी राजभयाते निसर्ग का परिमोजिलयाते. लोक भिले म्हणे राजाला. राजाच्या भीतीने लोकांनी उत्सव साजरा केला नाही, पण निसर्ग मोजेल काय राजाच्या भीतीला. निसर्गाने काय केलं? 6 ऋतू 12 मास पक्ष तिथी रजनी दिवस प्रगट जाहली 5 भूते निज वैभव अर्पण्या प्रभूते. 6 ऋतू 12 मास दोन्ही पक्ष सर्व तिथी दिवस रात्र सगळे जण प्रगट झाले. यांच्यासोबत 5ही महाभूत सुद्धा प्रगट झाली. पंचमहाभूत कशासाठी? भगवंताला आपलं वैभव अर्पण करण्यासाठी. मुळात ऋतू कोणता होता आपण काल रात्रीपासून पाहतोय. मला वाटलं भगवंत म्हणले असतील की तुम्ही रात्रीच्या 12ला जन्म करता का माझा, दिवसाच्या 12ला करता. ठीक आहे, दिवसाही पडून दाखवतो म्हणले. काय वाजत होतं? निसर्ग स्वागतासाठी आलेला होता, पण त्याने भक्तांना येऊ देण्यापुरतं सगळी मोकळी दिली आहे बघा. याच्यासाठी मी म्हणतो तुमची इच्छा असली ना की बरोबर तुमच्यासाठी भगवंत मार्ग मोकळा करून देतो. प्रामाणिक इच्छा ठेवा. मलाही सकाळी वाटलं की या 9:30च्या सुमारास जर नाही थांबला तर लोक येतील कसे. बरोबर त्यानं घराच्या बाहेर पडायच्या वेळेला सगळं फटफट उघडं केलं. आणि ऋतू वर्षा ऋतू होता, परंतु बाकीच्या 5 ऋतूंना थांबवलं नाही, त्यांनाही राहावलं नाही. तेही आले. प्रत्येकानं थोड्या थोड्या अंतरानं आपलं ऋतू प्रदर्शन केलं म्हणतं. वसंतानं आपलं प्रदर्शन केलं, शिशिरानं आपलं केलं, हेमंतानं आपलं केलं, ग्रीष्मानं आपलं केलं. सर्व ऋतू आपापली शोभा दाखवत होते. 12 महिने आले. श्रावण होता, पण चैत्रापासून फाल्गुनापर्यंत सर्व महिने तिथं अवतरले. प्रत्येक महिन्यात जसं वातावरण होतं तसं वातावरण निर्माण झालं. प्रत्येक दिवशी जसं वातावरण असावं तसं वातावरण निर्माण झालं. रात्र असावी तसं वातावरण निर्माण झालं. दिवस असावा तसं वातावरण निर्माण झालं. भगवंतासाठी, भगवंताच्या जन्मासाठी सर्वांनी आपलं वैभव अर्पण केलं. काल हे सगळेजण प्रत्येकाला वाटे सेवा घडो प्रभूची मजसी एकाहुन एकाने रचिली शोभा त्या समयासी जय हरी सुखकंदा. प्रत्येकाला वाटायला लागलं. आज मी पाहतोय प्रत्येक माऊली येते इथं 2 फुलं का होईना तिला वाटतात आपल्या हातचे भगवंताच्या चरणी जावेत, असं प्रत्येक ऋतूला वाटलं. आणि प्रत्येकानं आपल्याला सेवा घडावी भगवंताची म्हणून एकापेक्षा एक शोभा रचली त्या वेळेला. प्रसन्न झाल्या दिशा 10ही चारुतेस त्या तुलना नाही लख लख करीती अनंत तारे नभी जणू उजळली झुंबरे. त्या 10 दिशा प्रसन्न झाल्या आणि त्या चारुतेस म्हणजे त्या सुंदरतेस, चारुता म्हणजे सुंदरता, अतिशय सुंदर जे असतं त्याला चारू हास्य म्हटलं जातं. त्या हास्याला तसं चारुतेस त्या तुलना नाही. कुणाची हे सोबत तुलना होऊ शकत नाही. रात्रीची वेळ आहे. लख लख करीती अनंत तारे. एकीकडं आभाळ नभांनी कोंडलंय पण तरी देखील तारे चमकतायत. पक्ष कुठला आहे? कृष्ण पक्ष आहे, अष्टमी आहे. या दिवसात तारे नसतात तरी तारे चमकायला लागले. नभी जणू जळली झुंबरे पुष्परजा मिसळुनी भूवरती जलधारा जणू सडा शिंपिती. पाऊस फुलांवर पडलाय म्हणे. पाऊस फुलांवर पडला आणि त्या फुलातले केशर रजकण जे ते त्या पावसाच्या पाण्यात मिसळले आणि जणू काही त्या केशरयुक्त असा सडा जमिनीवर या निसर्गानं टाकण्याचं काम चालू केलेलं आहे.
पुष्परजा मिसळून भूवरती जलधारा जणू सडा शिंपिती मृदुंग की वाजवी पयोधर मोर नाचती त्या तालावर. आणि ढगांनी मृदुंग वाजवायला चालू केला, गडगडाट चालू झाला आणि त्या तालावर मोर नाचायला लागले. पारण चंद्राच्या हर्षासी ईश जन्म घेई तदवंशी आज अष्टमी भानन उरले निज धन त्याने सर्व उधळले. चंद्रवंशात जन्म झाला. यादव हे सोमवंशी होते. मागच्या जन्मामध्ये सूर्यवंशात जन्म झाला होता. चंद्राने सुद्धा प्रार्थना केली होती, भगवंता पुढचा अवतार तरी माझ्या कुळामध्ये घ्या, माझ्या वंशात घ्या. ते भगवंताने ते मान्य केलं. चंद्राला एवढा आनंद झाला म्हणे भगवंत आपल्या कुळी अवतरतायत म्हणून की त्यांना अष्टमी कृष्ण पक्षातले असून सुद्धा त्याला भान राहिलं नाही. आजही त्यानं पुन्हा चांदणं सगळं उधळून दिलं आणि सगळीकडे चांदणं चमकायला लागलं. थोडासा राग, थोडासा हेवा सूर्याला वाटला. म्हणले आपला वंश सोडून भगवंत भावाच्या वंशात गेले. हे व्याणे रविराजल पविमुख. आणि म्हणून त्यानं हेवा वाटला म्हणून थोडंसं आपलं तोंड झाकून घेतलं. म्हणून सूर्य काही त्यावेळेला दिसले नाही. परंतु काय केलं त्यानं, परित्यासही झाला असे हरिख. त्याला सुद्धा आनंद तर झालाच होता, आपल्या नाही तर नाही, भावाच्या कुळामध्ये जन्माला येतोय म्हणून त्यानं काय केलं, कमल बंधना करुण मोकळे त्याने बंदी भ्रमर सोडिले. रात्र होती म्हणून सूर्यानं तोंड लपवलं. कवी कल्पना अशी आहे की हेव्यानं रविराजानं आपलं मुख लपवलं आणि मग त्याला जो आनंद झाला होता तो त्यानं कसा प्रकट केला. जणू पूर्वी राजे लोक काय करायचे की आपल्या घरी पुत्र जन्म झाला तर कैदेमध्ये असणारे कैदी सोडून द्यायचे. जा म्हणले, मुक्त झालात तुम्ही, आनंदाने राहा, सुखात राहा. मग याच्याजवळ कैदी कोणते होते, त्याच्याकडे कैदी होते कमळामध्ये रात्री अडकलेले जे भुंगे होते, सकाळ होण्याची वाट पाहत होते. आज सूर्य म्हणाले काही सकाळ होण्याची वाट पाहायची गरज नाही, उघडा म्हणले कमळांना आणि जाऊ द्या भुंग्यांना, मोकळं करा, कैदी मोकळे सोडून टाका. कमल बंधना करुण मोकळे त्याने बंदी भ्रमर सोडिले. आनंदाचं प्रतीक म्हणून हे कैदी त्यांना सोडून दिले. हे वातावरण कसं होतं परमपूज्य दासगणू महाराजांनी वर्णन केलेलं आहे. क्रमिले सजल घनानी नभते, क्रमिले सजल घनानी नभते, लकलकामध्ये तळपते तडित ती भारी भारी भारी. जलदाचा होत आवाज जणू रणभेरी भेरी भेरी. वाटते प्रभू कारण हो आला, द्याया सलामी घन हो आला, द्याया सलामी घन हो आला, द्याया सलामी घन. मोरांनी व्यापिले वन नृत्य ते करीती करीती करीती. क्रमिले सजल घनानी नभते, क्रमिले सजल घनानी नभते, क्रमिले सजल घनानी नभते. क्रमिले सजल घनानी नभते. काय दासगणू महाराजांचं वर्णन आहे. सजल अशा पाण्यानं ओतप्रोत भरलेल्या घनांनी ते नभ आक्रमिलेलं आहे. लकलकामध्ये तळपते तडित ती भारी भारी भारी. तडित म्हणजे वीज, लखलख लखलख लख चमकून जातीये. मी जलदांचा होत आवाज जणू रणभेरी भेरी भेरी. आणि त्या ढगांचा जलदांचा आवाज कसा होतोय, जणू काही रणांगणावर रणभेरी वाजाव्यात, नगारे वाजावेत असा आवाज व्हायला लागला. आज सगळा अनुभव घेताय आपण रात्रीतून.
वाटते प्रभू कारण हो आला. कशासाठी वाटते प्रभू कारण, प्रभूच्या कारण साठी आलाय. कोण आला द्याया सलामी घन, जणू तो घन आपला प्रभू येतोय म्हणून सलामी द्यायला आलाय. मोरानी व्यापिले वन नृत्य ते करीती करीती करीती. आणि मोरांनी ते सगळं वन व्यापून टाकले आणि त्या ढगांकडे पाहून मोर नाचतायत, भगवंताचा जन्मोत्सव साजरा करतायत. फुलांना एवढा सुगंध आला की तो सुगंध फुलांमध्येच नाही राहिला, तो पानांना सुद्धा सुगंध लागला. म्हणून लता बहरल्या रम्य फुलांनी सुगंध भरला पानो पानी. झाड वेली स्थावर होत्या, आता त्यांना हा सुगंध त्यांनी तयार केलेला होता. हा सुगंध त्यांना भगवंतापर्यंत पोहोचवायचा होता. त्यात एका जागी बांधलेले होते, झाडं होते, वेली होत्या, त्यांना काही भगवंतापर्यंत जाता येत नव्हतं. मग त्यांनी काय केलं, वायू संगे तोच धाडीला अर्पण करण्या भगवंताला. त्यांनी आपला निरोप म्हणजे आपला सुगंध वाऱ्याला दिला आणि म्हणे वारा दादा हा सुगंध घेऊन जा, भगवंताला अर्पण करा आमचा निरोप. आपण देतो की नाही, कोणी चाललं की त्याच्यासोबत हे आमचं एवढं घेऊन जा, हे आमचं एवढं घेऊन जा, असं करत करत आपण त्याच्याजवळ निरोपाचं ओझं वाढवतो. पहिल्यांदा वेलींनी झाडांनी आपल्या फुलांचा सुगंध त्या वाऱ्याजवळ दिला, वाऱ्याने घेतला आनंदानं. वृक्षांनीही तसेच केले, वृक्षांनी तेच केलं. वृक्ष म्हणले आमचाही सुगंध घेऊन जा, आमच्या फुलांचा सुगंध घेऊन जा. सरोवराने शैत्य अर्पिले, सरोवरानं शीतलता अर्पण केली. आता हे सगळं घेतलंय त्यानं सोबत, निघालाय विचारा भगवंताच्या भेटीला वारा. सगळ्यांचं ओझं घेतलंय, पण ओझं जरा जास्तच झालं वाऱ्याला. त्याचे इतके ओझे झाले तो की तो वायू हळूहळू चाले. आणि म्हणून तो वायू हळूहळू हळूहळू चालला होता. वाऱ्याचा वेग मंदावला तर का मंदावला, तर हा निरोप सगळ्यांचा वाऱ्याच्या सोबत होता म्हणून वाऱ्याचा वेग मंदावला. फलभारे लवलेल्या वृक्षी किलबिलती मधुपक्षी, लक्ष्मीची मंदिरे विकसली सरोवराच्या कुक्षी. जय हरी सुखकंदा. आता सर्व ऋतू एकदाच आले, सगळ्या वृक्षांना फळं लागले. आता त्याचा बहार येण्याचा ऋतू आला, त्याला फळं लागले. ज्या वृक्षाला पाहिजे वसंत, त्याला वसंतात फळं आली, वसंतही होता. ज्याला आता वर्षा ऋतू पाहिजे त्याला वर्षा आली, पाहिजे तो ऋतू आला आणि प्रत्येक झाडाला फळं लागली. म्हणून त्या फळाच्या भाराने ते वृक्ष वाकले भगवंतासमोर, भगवंताला नमस्कार करण्यासाठी. आणि अनेक पक्षी किलबिल करायला लागले. आणि सरोवराच्या कडेवर कोण दिसतंय, कमळ उगवले. जणू काही सरोवराच्या कुक्षी म्हणजे त्याच्या मांडीवर, अंगा खांद्यावर कमळ खेळतायत असं दृश्य निर्माण झालं. अमृत ऋषी मोहर आला, श्रावण महिना आहे, आंब्याला मोहर आला. मंजुळ गातीवरी कोकिळा, वसंत ऋतू आहे का, कोकिळा सुद्धा गायन करायला लागली. गुंजारव करिता ती मधुकर वनदेवीचे जणू कानूपुर. रात्र आहे आणि भुंगे गुंजारव करायला लागले. नद्या नद्यांना पूर लोटला होत्या परिसर्वही निर्मळा. नद्यांना पूर आला पण पाणी गढूळ होतं का, खरं तर श्रावण महिना होता, श्रावणात नद्या गढूळ वाहतात, पण शरद ऋतू सारख्या या निर्मल वाहू लागल्या. दोन्ही थडीनं भरून वाहतीये नदी, परंतु स्वच्छ निर्मळ पाणी. कुल कसं दिसतं हे, कुल कन्येचे संपदेतही शुचित्व विलयासी नच जाई. एखादी कुलीन कन्या आहे, किती श्रीमंत हो, पण तिला मान चढत नाही. तसा या पाण्याला सुद्धा नदीतल्या कुठल्याही प्रकारचा गढूळपणा आला नाही, मलिनता आली नाही. मांगल्याने न्हाली अवणी चंदन चर्चित दिसे यामिणी. नवीच शोभा स्थला स्थला ये प्रसन्न झाली सज्जन हृदये. कुंडातील विप्राचे अग्नी प्रदीप्त झाले शांतपणाने. स्वर्गी दन दन झडे नगारा देव वर्षिती सुमसंभारा. गंधर्वां इथे जणू काही की पृथ्वी न्हावून निघाली. त्या दिवशी आपण ते पद ऐकलं, काही पृथ्वी न्हाली नटली. ती जशी नंदघराच्या घरी निघाली होती ना, नंदाच्या घरी, इथं त्या आदल्या दिवशी सुद्धा पृथ्वी अशीच नटून
चंदन चर्चित, जणू मातीला चंदनाचा सुगंध यावा आणि त्याच्यामुळे रात्र सुगंधित झाली. यामिनी चंदन चर्चित दिसे यामिनी, अशी रात्र चंदनानं चर्चित अशी सुशोभित झाली. आणि प्रत्येक स्थळाला वेगळी वेगळी शोभा आली आहे, कारण सर्व प्रकारचे ऋतू आलेले आहेत. त्यामुळं प्रत्येक स्थळ वेगळं वेगळं दिसतंय आणि त्यामुळं सज्जनांची हृदय प्रसन्न झाली. कुंडामध्ये, विप्रांच्या यज्ञकुंडामध्ये जो अग्नी होता तो शांतपणानं पुन्हा प्रदीप्त झाला. कुणी आहुती घालायला नव्हतं, पण आपोआप ते पेटून निघालं आणि ते शांतपणाने तो अग्नी प्रदीप्त झालेला आहे. आणि वर स्वर्गामध्ये स्वर्गीत नंदन झडे नगारा देव वर्षिती सुमसंभारा, देवांनी पुष्पांचा वर्षाव करणं चालू केलं आणि स्वर्गामध्ये नगारे वाजायला लागले. गंधर्वाचे सुस्वर गायन नृत्य अप्सरा करीती, पावित्र्यासह आनंदाने वातावरणे भरती. जय हरी सुखकंदा. गंधर्वाणी सुस्वर गायन चालू केलंय स्वर्गामध्ये, अप्सरा नृत्य करायला लागल्या आणि या पावित्र्यानं आनंदानं सर्व वातावरण भरून गेलं. सत्य सत्य तो बहुशुभ काल, जे मांगल्याचे ही मंगल, सौंदर्याचे रूप मनोहर, होते आता अवतरणार. जे मांगल्याचंही मंगल आहे, मांगल्याला सुद्धा ज्यानं मंगल करावं असा, किंवा सौंदर्याचं रूप आहे पण ते मनोहर असावं, सौंदर्यापेक्षाही सुंदर असावं, असं रूप अवतार घेणार होतं. प्रगटणार वेदांचे हृदगत अथवा उपनिषदांचा अर्थ, वेदांचा अर्थ प्रगट होणार होता. तुकाराम महाराज म्हणले वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी वहावा बारमाथा. ते भक्तांनाच माहिती म्हणले तुकाराम महाराज. असा तो वेदांचा अर्थ असणारा परमेश्वर जन्माला येणार आहे, उपनिषदांचा अर्थ असणारा परमेश्वर जन्माला येणार आहे. सकल ही शास्त्रांचे प्रतिपाद्य, ध्येय पुराणांचे निरवद्य. सकल शास्त्रांनी जे प्रतिपाद्य सांगितलेलं आहे तो भगवंत किंवा पुराणांचं जे ध्येय आहे असा तो निरवद्य असणारा परमात्मा जन्माला येणार. विशुद्ध भक्तीचा आधार, सौख्य संपदेचे भांडार, कला कलापांचे सौंदर्य, काव्य रसातील वा माधुर्य. निष्काम भक्ती, जी अनन्य भक्ती आहे, जिला कामनेचा स्पर्श झालेला नाही, अशा विशुद्ध भक्तीचा जो आधार आहे, सौख्य संपदेचा जो भांडार आहे. माऊली काय म्हणतात, सर्व सुखाचे आगर बापर उमादेवीवर, जो सर्व सुखांचा आगर आहे. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्री मुखा आवडीने. सर्व सुख जो आहे, सर्व सुखांचा आगर जो आहे, जो कला कलापांचं सौंदर्य आहे, जो काव्य रसातलं माधुर्य आहे, असा प्रभू जन्माला येणार आहे. जगत्रयाचे मूल कारण, त्या दिवशी आपण पाहिलं ऊर्ध्व मूलमदशाखम अश्वत्थप्रायुर्वैभवम्, तो जगाचं मूलत्रय, मूल कारण आहे. संत सज्जनांचे वा जीवन, योगाचे सामर्थ्य महत्तर, तत्वज्ञानांचे वा सार. असा हा योगेश्वर अवतरणार आहे. तत्वज्ञानाच्या सर्व महावाक्यांचा जो सार आहे, तत्वमसी आदी जे महावाक्य आहे त्या सर्व महावाक्यांचा जो सार आहे, असं ते सार अवतरणार आहे. सात्विकशा प्रेमाचा निर्झर, वास धर्माचा ध्वज उज्ज्वल, साहित्याचे विशाल हृदय, श्रेयाचे वा मूर्त प्रेय. सात्विक प्रेमाचा जो झरा आहे, गोपींच्या सात्विक प्रेमाचा झरा कोण होता? कृष्ण. तो जन्माला येणार आहे. आणि भगवंतानं धर्माचा ध्वज सर्वत्र फडकवला. आपण पाहिलं कालपर्यंत. असा ध्वज फडकवणारा उज्ज्वल ध्वजा ज्याची आहे धर्माची, असा अवतार होणार. साहित्याचे विशाल हृदय, साहित्य म्हणजे काय? जे हितासह असते, ते ज्याच्यातून सर्वांचं हित साधलं जातं ते साहित्य. आता साहित्य तसं नसतं, ही गोष्ट वेगळी आहे. पण हे जे साहित्य आहे आपलं हित साधणार आहे. किंवा श्रेयाचे वा मूर्त प्रेय, जे हितकर आहे तेच आवडणार आहे. बऱ्याच वेळेला असं असतं, जे आवडणारं असतं ते हितकर असतं असं नाहीच. पण हे असं आहे, हे आवडणारं तर आहेच आहे, पण हे हितकर सुद्धा आहे. श्रेयाचे वा मूर्त प्रेय, समाधान तीक्ष्णा बुद्धीचे, निधान जणुआ कल्याणाचे, सुदैव साऱ्या सोमकुलाचे, पूर्व पुण्य की वसुदेवाचे.
हे तीक्ष्ण बुद्धीच्या, अतिशय धारदार असणाऱ्या तीक्ष्ण बुद्धीचं जे समाधान आहे, बुद्धिमान माणसाचं जे समाधान आहे, किंवा जणू काही कल्याणाचं निधान आहे. कल्याण कुणामुळे मिळतं किंवा कल्याण प्राप्ती म्हणजे काय असते, कल्याणाचा शेवटचा टप्पा काय असतो, तो भगवंत हाच, तो जन्माला येणार. किंवा सर्व सोमकुलाचं, चंद्रकुलाचं सुदैव या रूपाने जन्माला येणार, किंवा वसुदेवाचं मागच्या जन्मीचं पुण्य जे आहे त्या वसुदेव देवकीचं ते जन्माला येणार. वेळ कोणती आहे? आता आपण जन्माच्या जवळ आलेलो आहोत. ज्यांच्या जवळ गुलाल फुलं असतील त्यांनी उधळावी आणि ते इथून ते थोडे. भगवंताचा जन्म व्हायचा आहे म्हणून जशी निसर्गाने तयारी केलेली आहे तशीच नाव काय ठेवलं? ज्ञानेश्वर. त्याला सांगितलं मी, जो योगेश्वर तोच ज्ञानेश्वर. साक्षात प्रभूंचा अवतार ज्ञानेश्वरांच्या रूपाने झाला. तर ज्ञानेश्वरांची सुद्धा जयंती आहे. आणि ज्याला भगवंताचं स्वरूप मानलं जातं त्या स्वातंत्र्याचा दिन सुद्धा योगायोगाने आज आला. स्वातंत्र्य हे सुद्धा भगवंताचं स्वरूप आहे म्हणून साजरा केला जातो स्वातंत्र्य. आज स्वरूप वेगळं असलं तरी हरकत नाही. आता थोडस बदललंय लोकांचं, पण जुन्या काळी आजच्या दिवशी पुराण करायचे लोक मुद्दाम स्वातंत्र्य दिन. त्यातल्या त्यात मराठवाड्यातल्या लोकांनी तर हे फार दिवस केलं, कारण सगळ्यात जास्त आनंदित अत्याचार मराठवाड्यातल्या लोकांनी सहन केलेले होते. लोकांना माहित नव्हतं ज्यावेळेस ते 17 सप्टेंबर त्यावेळेस सुद्धा आमच्या घरांमधून ज्यांच्या घरात स्वातंत्र्य सैनिक झाले त्यांच्या घरामधून ती तारीख साजरी केली जायची. शासनाला खूप उशिरानं जाग आली. 50 वर्ष झाल्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करणं चालू झालं. हाल अपेष्टा सहन केल्यात आपल्या आधीच्या पिढीनं. पळून जावं लागलं नाशिक पर्यंत लोकांना आपल्या स्त्रिया वाचवण्यासाठी. घरांना खंत्या लागल्या. आजही जर तुम्ही तेच लांबून चालन करत असतात, फुलाचे हार सुद्धा त्यांच्या दुकानातून आणतात. बघा कमीत कमी त्याच्या कपाळावर गंध आहे का, हे नाही जर तुमच्या दुकानात. ही सुद्धा जागृती फार आवश्यक आहे. श्रीकृष्ण कृष्ण नीती म्हणजे वेगळी काय हीच आहे. तुम्हाला काय वागायचं हे जर कळत नसेल ना, पर्याय शोधा. नसतील तर आपल्या माणसांना ते उद्योग चालू करायला भाग पाडा जे उद्योग त्यांच्या ताब्यात आहेत. आणि आपण ठरवून, मी तर म्हणतो ठरवून आपल्या माणसांकडून सर्व खरेदी करा. असो केलं. वेळ कोणती आहे? वद्य पक्ष अष्टमी श्रावणी, मध्यरात्र नक्षत्र रोहिणी, बुध दीन सताग्रह उच्चीचे, जनन होत भूवरी प्रभूचे. गोपाल कृष्ण महाराज की जय. मध्य पक्षातली अष्टमी आहे, श्रावण महिना आहे, मध्यरात्र आहे, रोहिणी नक्षत्र आहे, दिवस बुधवार आहे आणि सर्व ग्रह उच्चीचे. भगवंताच्या राशी कुंडलीमध्ये सर्व ग्रह उच्च स्थानी आहे. आणि अशा वेळेला भगवंताचं जनन झालेलं आहे. हा बुधवार आहे. बुधवार आहे म्हणून आजही पंढरपुरातून निघू नाही म्हणतात लोक बुधवारी माहेर. भगवंताचा जन्मवार आहे म्हणून बुधवारी पंढरपूर सोडायचं नसतं, माहेर सोडायचं नसतं. ज्याच्या वंशी जन्मा येणे, तत्प्रिय पत्नी जननी करणे, नातरिये वनवास वाढुनी, यास्तव निवडी वृक्ष रोहिणी. भगवंत म्हणाले आता ज्याच्या वंशामध्ये जन्माला यायचं त्याची आवडती बायको आपली आई झाली पाहिजे. म्हणजे मागच्या जन्मामध्ये राम अवतारामध्ये दशरथाची लाडकी बायको होती कैकेयी. आणि भगवंत जन्माला आले कौशल्याच्या पोटी. आता कैकेयीच्या पोटी न जन्माला आल्यामुळे वनवास भोगावा लागला. मग ती कौशल्या हे वनात जाताना म्हणली होती म्हणे की रामा
ओघाच माझ्या पोटी जन्माला आला असेल, तिच्या पोटी जन्माला आला असतास तर कदाचित वनवास भोगावा लागला नसता. भगवंताने लक्षात ठेवलं होतं आणि म्हणले यावर्षी या जन्मात आपल्याला चंद्रवंशामध्ये जन्म घ्यायचा आहे. चंद्राची लाडकी बायको कोण? रोहिणी. 27 बायका आहेत चंद्राला, नक्षत्र जेवढी आहेत तेवढ्या बायका आहेत. त्यात रोहिणी नक्षत्र जे आहे ती चंद्राची आवडती बायको आहे. म्हणून भगवंतानी यावेळेस रोहिणी नक्षत्र निवडलं जन्मासाठी आणि भगवंताचा जन्म रोहिणी नक्षत्रावर झाला. अशा त्या अत्यंत प्रसन्न मंगल वेळेला श्रावण वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. आणि त्यावेळेस भागवतामधून एक श्लोक सांगितला जातो. निशीथे तम उद्भूते जायमाने जनार्दने देवक्यां देवरूपिण्यां विष्णु सर्वगुहाशया आविरासीद यथा प्राच्यां दिशि दुरीव पुष्कलः. गोपाल कृष्ण महाराज की जय. कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण कृष्ण जय. टाळ्यांपेक्षा आवाज मोठा करा. कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण कृष्ण जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. आणि ते वर्णन असं आहे, कसा दिसत होता भगवंत. कुंदरदन अरविंद वदन शतचंद मदन समचारुतरा पीतांबर कंबर माला अंबर कांती मुकुटधरा चतुर्भुजा भास्वरा गोजिनी प्रियंकराजी भक्तांची अशी देवकीची आत्मोरी प्रगटे मूर्ती श्रीहरीची. गोपाल कृष्ण महाराज की जय. कुंदरदन अरविंद वदन शतचंद मदन समचार करा. कसा आहे भगवंत? अतिशय सुंदर आहे. अरविंद वदन, कमळासारखं मुख आहे. शतचंद मदन सम, 100 चंद्र 100 मदन ज्याच्यावरून ओवाळून टाकावे असा चारुतरा आहे. पीतांबर धृत. आता तुम्ही म्हणाल असं कसं वर्णन करताय? भगवंतानं तशीच मूर्ती समोर ठेवली होती. एक 4-6 वर्षाचे भगवंत त्या देवकीच्या समोर चतुर्भुज स्वरूपामध्ये प्रगट झाले. पीतांबर धृत कंबर माला अंबर कांती मुकुटधरा. मुकुट धारण केलेला आहे, पीतांबर धारण केलेला आहे. आणि भगवंत अंबर कांती, निळ्या वर्णाचे भगवंत जन्माला आलेले. आणि चतुर्भुजा भास्वरा गोजिरी प्रियंकराजी भक्ताची अशी देवकीची समोरी प्रगटे मूर्ती श्रीहरीची. भगवंताचा एक 8 वर्षी मूर्ती समजू आपण. 8 वर्षाचं बाळ आहे. 4 हात आहेत, 4ही हातामध्ये आयुध धरलेले आणि ते बाळ देवकीच्या समोर उभं राहिले. भगवंत समोर आल्याबरोबर परमेशाचे होता दर्शन वसुदेवाने केले वंदन. भाव परी कोण देव म्हटले देवकीच्या हृदयात नाकळे. वसुदेवानं वंदन केलं पण देवकी मात्र तटस्थ झाली. तिच्या हृदयामध्ये कोणते भाव आहेत काही समजायला मार्ग नव्हता. 4 कराचे बाल रूपते बघताना पापणी न लवते. सर्वांगी रोमांच ठाकती स्तब्ध झाल्या इंद्रिय वृत्ती. आणि 4 हाताचं बाळ तिनं पाहिलं, उभं बाळ पाहिलं आणि तिच्या इंद्रिय वृत्ती स्तब्ध झाल्या. सर्व अंगावर तिच्या रोमांच उभं राहिलं आणि ती एकटक भगवंताला निरखत आहे. तिची पापणी सुद्धा लवत नव्हती. आणि सतेज काळे वत्सल डोळे बघ बघता ओघळू लागले. नेत्र मिटे ओठई थरथरती भाग्यशालिनी मुकरडेती. तिचे ओठ थरथरायला लागले आणि एकटक पाहत असताना खळखळा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले आणि ती मुक्यानंच रडायला लागली. मुंडका सुद्धा येत नव्हता, फक्त अश्रूचे पाठ डोळ्यावाटे वाहत होते. झाला होता बहुजरी हरिक ज्याचे तिजन भोगता नये सुख. काय म्हणावे स्त्री हृदयाते जे आनंदानेही रडते. स्त्रियांचं हृदयच मुळात असं असतं. त्या दुःखात तर रडतातच रडतात, आनंदात सुद्धा रडायला लागतात. बाल रूप बदले स्मित वदने. ती 8 वर्षाची मूर्ती काय म्हणाली? ढाळीत अश्रू काचव नयने. तू का अश्रू ढाळायला लागली? रडू नको तू माझी माता. आता रडू नकोस म्हणजे तू माझी आई आहेस. भय कोणाचे नाही आता. तुला आता कशाची भीती नाहीये. आणि भगवान वसुदेवाला म्हणाले वसुदेवासी म्हणे परात्पर येथन ठेवा मजसी पळभर.
नंद घरी नेऊन पोचवा, जे वात्सल्या मूर्त विसावा. बाबा मला इथं काही ठेवू नका, म्हणजे इथं एक क्षण जरी ठेवाल तरी विपरीत घडेल. तुम्ही मला इथून नंदाच्या घरी नेऊन सोडा, जो वात्सल्याची मूर्ती आहे, आणि माझ्यासाठी तेच स्थान योग्य आहे. म्हणजे 12 वर्षे तेथे राहून येईन मग सोडाया, तुम्ही विचारी उभयही तोवर धीर धरावा हृदया. जय हरी सुखकंदा. तुम्ही विचारी आहात म्हणले, थोडा धीर धरा. मी 12 वर्ष तिथं राहणार आहे आणि तिथं राहून मग तुम्हाला सोडवण्यासाठी इथं येऊन तुम्हाला सोडवण्यासाठी येईल म्हणले. त्यावेळेनंतर मला गोकुळात नेऊन सोडा म्हणले आणि ते देवकीनं ऐकलं. त्यावेळी ती स्तब्ध होती. हे शब्द तिच्या कानावर पडले. ऐकत होती सर्व देवकी, वज्रपात जणू तिच्या मस्तकी. तिच्या मस्तकावर जणू काही वज्राचा पात व्हावा, वज्र कोसळावा असं तिला झालं. आणि ती काय म्हणाली, 8 बालके येऊन पोटी, तशीच उरले मी वांझोटी. अपत्य सुखनच माझ्या भाळी, मग का बाळे दैवे दिधली. आशा दावून मूळ छेदिले, दुःखाचे डोंगर वाढविले. म्हणली 8 बालक माझ्या पोटाला आले आणि मी वांझोटीच राहणार आहे का देवा? माझ्या पोटी जर माझ्या नशिबाला अपत्य सुख नव्हतंच तर माझ्या पोटी बाळ दिली तरी कशाला? नसतीच द्यायची. तू काय केलंस म्हणले, आशा दाखवलीस मला. झाड लावलं, फळाची आशा दाखवलीस आणि इकडे मूळ कापून टाकलंस म्हणले. माझं काय उपयोग आहे त्याचा? आणि वसुदेवाला म्हणाली, रागानं द्वेषानं म्हणाली, वसुदेवासी म्हणते त्रासून, तुम्हीच मम दुःखासी कारण. काम जवाच विले त्या समया, पुन्हा पुन्हा मरणे सोसाया. त्यावेळेला मला का वाचवलं म्हणले, तुम्ही या दुःखाला कारण आहात. एकदाच मरून जाणार होते म्हणले, त्याच्या तलवारीच्या एका घावात मुंडकं वेगळं झालं असतं माझं. हे रोज रोजचं मरण, पुन्हा पुन्हाचं मरण मला का भोगावलं होतं? हे दुःख मला का तुमच्यामुळे भोगावं लागतं? आस केवडी होती धरली, हृदयी माझ्या मी या वेळी. येतो परमात्मा उदरासी, भय कोणाचे नाही त्यासी. हो, देव आले होते. सगळ्या देवांनी येऊन स्तुती केली, गर्भाची स्तुती केली आणि काय सांगून गेले ऋषी मुनी देव सगळे, की परमात्मा तुझ्या पोटी येणार आहे, तुला कशाची भीती नाही. आणि तरी सुद्धा ही वेळ यावी माझ्यावर. काय काय स्वप्न पाहिले होते. वाढवीन मी त्या प्रेमाने, न्हाऊ घालीन वात्सल्यानं. काय काय वाटलं होतं म्हणजे मला, त्याला वाढवल मी प्रेमानं, त्याला न्हाऊ घालल वात्सल्यानं. निरखित वदना अंकी घेऊन, चुंबिन कुरवाळीन शिर हुंगिन. त्याला मांडीवर घेईल, त्याचं वदन निरखल, सतत त्याच्या मुखाकडे पाहत राहील, त्याचे चुंबन घेईल, त्याचं शिर हुंगल. कुशीत घेऊन धरीन तासी, गायीन अंगाई गीतासी. निवबिन डोळे लीला बघुनी, शब्द बोबडे ऐकीन कानी. त्याला कुशीत घेईल, हृदयाला लावल, अंगाई गीत गाईल त्याच्यासाठी. त्याच्या लीला बघून माझे डोळे निवतील, त्याचे बोबडे शब्द ऐकून माझे कान तृप्त होतील. हाय हाय परी एक वेळ ही, इच्छानच हो पुरती. कंसा हाते अंतरलीती, हा जाई या रीती. जय हरी सुखकंदा. एक वेळ सुद्धा माझी ती इच्छा पुरली नाही. म्हणजे 8 वेळा बाळांत झालं, काही उपयोग झाला नाही. माझ्या कपाळी हे सुख नाहीच का? ते 7 तसे गेले म्हणजे कंसामुळे. आणि हा या पद्धतीने जायला लागला. हा स्वतःच सांगतोय मला, नंदाच्या घरी नेऊन सोडा वसुदेवाला. साक्षात ईशाचेही हातून, होत नसे माझे शांतवण. मीच करंटी जन्मा आले, तेथ कुणाचा उपाय चाले. साक्षात भगवंताच्या हातानं सुद्धा माझं जर सांत्वन होणार नसेल तर मीच करंटी आहे म्हणले. मी करंटी जन्माला आले, तिथं कुणाचा काही उपाय चालणार नाही. देवा, तुझी विलक्षण योजना काय, कशी आहे, त्याचा परिणाम काय हे मला काही कळत नाही म्हणले. पण माझी एक विनंती आहे, तुझ कणवाळू म्हणती देवा, एक वेळ तरी अनुभव यावा. रूप तुझे हे नको चतुर्भुज, घेऊ दे मम अंकावर तुझ. ओठ हासते हात चिमुकले, लोभस डोळे कुंतल कुरळे. तांबूस कोमल पाय नाचते, डोळे वगुनी बघू दे माते. पदरा खाली तुझसी घेऊन, काय म्हणतीये, पदरा खाली तुझसी घेऊन. वात्सल्या तव मुखात देईन,
कवळ्या ओठी तुझे पावे स्पर्शे त्या मी पुलकित व्हावे. यासाठी आई व्हावं लागतं. तेव्हा तुला कळणार नाही म्हणे तुझे चतुर्भुज नको, मला एकदा तुला मांडीवर घ्यायचंय. तुझे ते हसरे ओठ, चिमुकले हात, तुझे लोबस डोळे, कुरळे जावळ सगळं मला पाहायचं. तुझे ते तांबूस कोमल पाय माझ्या मांडीवर असताना तू नाचवतोयस ते मला बघायचे. सगळं मला डोळे भरून बघवायचंय. तुला पदराखाली घ्यायचंय, वात्सल्याला तुझ्या मुखात द्यायचंय आणि ओठानं तू चेपायला लागल्यावर तो जो आनंद आहे तो आनंद मला उपभोगायचा. भगवंता एकदा माझ्यासाठी एवढे का. अनेक वेळा उरी दाटला पाण्हा परितो विफल जाहला. काय अवस्था असेल त्या देवकीची. 7 वेळा तो आनंद तिच्याकडून हिरावून घेतला भगवंत. ती म्हणते आता तरी देवा. अनेक वेळा उरी दाटला पाण्हा परितो विफल जाहला. सार्थक त्याचे एक वार तरी करणे इच्छा नाही दुसरी. तेव्हा हा पाण्हा दाटून येतोय त्याचं एकदा सार्थक कर्म. आणि ती म्हणाली अभागिणीची या गोविंदा आस येवडी पुरीव एकदा. माता झाले मी ऐसे मज क्षणभर तरी वाटू दे अधोक्षज. अभागिणीची या गोविंदा अभागिणीची या गोविंदा आस येवडी पुरीव एकदा. आस येवडी पुरीव एकदा. माता झाले मी ऐसे मज. माता झाले मी ऐसे मज एक वार तरी घडो अधोक्षज. अभागिणीची या गोविंदा अभागिणीची या गोविंदा. अभागिणीची या गोविंदा आस येवडी पुरीव एकदा. माता झाले मी ऐसे मज क्षणभर तरी वाटू द्या अधोक्षज. तेव्हा या अभागिणीची एकच आस मध्ये एक क्षण किती खाली यावं होती ना. म्हणजे भगवंता तू ते सुद्धा मान्य करू नकोस. फक्त एक क्षण माझ्यासाठी बाळ हो माझ्या मांडीवर ये. सगळं मान्य करायला तयार आहे. त्या एका क्षणात मी सगळा आनंद घ्यायला तेवढ्यानं तृप्त व्हायला तयार आहे. पण तेवढं माझ्यासाठी कर. अनन्य त्याला मागणी मागितलेली होती आणि तिची मागणी रास्त होती, विवेकी होती, चुकीचं काही नव्हतं. भगवंतानं ती मागणी मान्य केली. अशी विनवणी करुणा ऐकता परमात्मा तो परमात्मा द्रवला तो. कल्पतरूपासून कधी का याचक विमुख होतो जय हरी सुख कंदा. आता ह्या कल्पतरूच्या समोर उभी येईल, कल्पवृक्षाच्या समोर, आणि तिनं एखादी मागणी मागावी आणि ती पूर्ण होणार नाही असं होईल का म्हणले. भगवंत काय झाले. मूल उपजलेले हरी झाला साण लाल सर देह कोवळा. लुक लुकता ती वले डोळे गर्भजलाने जावळ ओले. गोपाल कृष्ण महाराज की जय. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय 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 कृष्ण कृष्ण जय. तुमचा आवाज मोठा येईपर्यंत म्हणत राहणार आहे. कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण कृष्ण जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवंत मूल उपजलेले हरी झाला. लहान जन्मलेलं बाळ झालाय. सान लाल सर देह कोवळा. आणि त्याचे डोळे लुकलुक लुकलुक करतायत आणि मातेच्या गर्भजलानं त्याचं जावळ ओलय. असा तो कृष्ण त्या देवकीच्या मांडीवर, तिच्या मांडीवरचा तो कृष्ण तिनं उचलून घेतलाय. कल्पना करा ते चित्र काय असेल. उचलून त्या ते घेऊन अंकी निज हृदयाला गीत देवकी. करपाशी त्या करीते गोळा अधीऱ्या ओठी चुंबी गाला. काय करावं तिला सुचत नाहीये. मटा मुके घेतलीये त्याची
स्पर्श सुखद तो नाना रीती आसुसुनी अनुभवीत होती बालकास परिपुरवाडोनी तृप्त कधी का झाली जननी. एकदा तिनं मुके घ्यावेत, त्याच्या मुखावरून हात पुरवाळावा, सगळं अंग तिनं स्पर्श करून पाहावं, पण आई कधी तृप्त होईल का म्हणे. आणि शेवटी वसुदेवानं समजविलं, सांगून ती जशी गोष्टी चार शांत होऊन लव कष्टी अंतर टोपल्यात घेऊन मुलाला नंद घरा वसुदेव निघाला. तिला समजुतीच्या 4 गोष्टी सांगितल्या. म्हणलं इथं ठेवणं काही योग्य नाही, त्यानं जे सांगितलंय त्यानंही तुझं आश्वासन, तू मागितलेली गोष्ट त्यानं पूर्ण केली आहे, आता तू त्याला इथून घेऊन जातो म्हणले. एक टोपली होती, ती फाटकी तुटकी टोपली, त्यामध्ये भगवंताला त्यानं ठेवलं आणि भगवंताला घेऊन वसुदेव तिथून निघाले. वसुदेव तिथून निघाले. वसुदेवाला माहितीये वाट नाहीये. मास 8वा होता म्हणून सावध नव्हते कोणी नव्हते. मास 8वा होता म्हणून सावध कोणी नव्हते. मध्यरात्र अंधारी त्यातून जागल कुठली असते जय हरी सुख कंदा. 8वा महिना होता म्हणून कोणी सावध नव्हतं आणि त्यातल्या त्यात अंधारी मध्यरात्र होती, धुवाधार पाऊस चालू होता, सगळेजण आपले निपचित झोपलेले होते. एवढ्यात निखळून उघडी झाली दारे ओलांडून निद्रिस्त पहारे दबकत चाले चाहुल घेत भय सत्कृत्या खल राज्यात. दार निखळून खळखळा उघडायला लागली. पण दुष्टाचं राज्य आहे, हे काय दंदन दंदन पाया गळत गेले नाही, हळूहळू गेले बिचारे. वसुदेव भीत भीत भीत, कारण सत्कृत्याला दुष्टाच्या राज्यामध्ये भीतीच असते म्हणतो. पथी आडवी होती यमुना, बाहेर आले, आडवी यमुना खळखळा वाहतीये. जलोद्धता उसळती भीषणा खळाळ बहुभवरे करिता ती ओघ वाहतो तीरा कापित. खळखळ खळखळ वाहतीये, त्याच्यामध्ये भवरे गरगर गरगर फिरतायत आणि असा हा ओघ कापत कापत वसुदेव पुढे जातोय. गर्ज तसे लाटांचे तांडव आत विहरती मगरी कासव फोफावत ती वाहे यमुना दिग्विजया जणू निघते सेना. जणू सेना दिग्विजय करायला निघाली आहे अशी ती यमुना फोफावत वाहती. निर्भय परी वसुदेव तशाकी नदीत शिरला वीराणी की दुष्कर सांगा कृत्य कोणते पुत्र प्रेमा पुढे पित्या ते. त्यातही वसुदेव निर्भयतेनं आज शिरलेत. कुठलंच कृत्य दुष्कर राहत नाही. कशापुढं? पित्याला आपल्या पुत्राच्या प्रेमापुढं कुठलीही गोष्ट अवघड वाटत नाही, काही करायला तयार असतो पिता. घेऊन या टोपले शिरावर पाणी कापित जाई देव मस्तकी धरल्यावर का अशक्य उरते काही जय हरी सुख कंदा. मस्तकावर टोपलं घेतलेलं आहे आणि शिरावर ते मस्त टोपलं आहे आणि पाणी कापत कापत वसुदेव यमुनेतून पुढे जातोय. कशामुळे घडलं? देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा. मस्तकावर भगवंत आहेत साक्षात, काय अवघड आहे म्हणजे त्याच्यासाठी. विस्मित होऊन बाहुबलाने, त्याच्या ताकदीला विस्मित झाली ती यमुना. वाट जणू दिधली यमुनेने प्रवाह उतरून येती रावर पथी चालता जई करी पथी चालता करी विचार. आणि यमुनेच्या काठावर त्या गोकुळाच्या दिशेने जात असताना तो मनात विचार करतो, स्नेही जीव लगनंद जरी मम करील का परी तो हे काम. वाहून चित्ती कंसाचे भय नाही म्हणता करू मी काय. त्याच्या मनात शंका आली, माझा मित्र आहे म्हणले नंद, पण तो कदाचित आजच्या हिंदू सारखा असला तर चांगल्या कामाला म्हणलं नाही भाऊ आम्ही नाही करणार, आमच्या अंगावर भानगड नको नको ती भानगड, आम्ही आमचे दार लावून घरातच बरे. असा जर वागला तर काय करू म्हणले. त्यावेळेला मी काय करावं? काय कथावे कसे करावे पोर कसे हे संरक्षावे चिंतित असता असे मानसी येऊन पोचे नंद घरासी. असा विचार करत करतच तितक्यात तो नंदाच्या दारापर्यंत पोहोचला. आता दार वाजून आत जायचं नाही असं त्याने ठरवलं आणि साधं कूड घातलेलं असायचं त्या काळामध्ये. कुडावरून शिरताचा अंगणी तेथे मूर्छित नंद कामिनी नवजातार्भक मृतवत जवळी बघून कल्पना मणी उदेली.
पुढावरून पाय टाकला आणि आत शिरला. तिथं त्यानं काय पाहिलं? गोठ्याजवळ नंदाची बायको यशोदा मूर्छित होऊन पडलेली होती. तिच्या बाजूला एक नवजात अर्भक जणू काही मरून पडले असं बाजूला पडलेलं होतं. आणि त्याच्या मनामध्ये कल्पना आली. काय कल्पना आली? मूल दिसत हे उपजत मेले, हिला परी काही न कळाले, असह्य वेना होऊन मूर्छित झाली से ही गमते येत. तिचं हे लेकरू मरून पडलंय असं दिसतंय आणि असं वाटतंय म्हणजे की हिला इथं आली आणि इथंच हिला असह्य प्रसव वेदना झाल्या आणि इथेच बाळांत झाली आणि ही स्वतः मूर्छित झाली आणि लेकरू म्हणून मरून पडलंय हे तिला कळालं नाही. हिचे जवळ मम बाळा ठेवून मृत शिशु घेऊन जाऊ, गुप्तताच उचिता या वेळी नंदा हे नच कळवू, जय हरी सुख कंदा. हिच्या जवळ आपलं बाळ ठेवावं आणि हिचं मेलेलं लेकरू उचलून घेऊन जावं आणि गुप्तच ठेवावं म्हणले, कोणाला सांगूच नाही, नंदाला आता कळूच नाही म्हणले. कारण षटकर्णो विद्यते मंत्र, मंत्र जर षटकर्णी झाला तर त्याची जी शक्ती आहे ती कमी होती. अशी गोष्ट एकाला सांगितली तर तुला म्हणून सांगितलं म्हणून म्हणता म्हणता सगळ्या गावानं पसरल म्हणे आणि हे कंसापर्यंत कळेल म्हणून हे कोणालाच न सांगितलेलं बरं. आणि काय होईल म्हणे? आपलेच समजून मम बाळ वाढवील की तो स्नेहाळ. तो स्नेहाळ आहे, आपलंच बाळ समजून वाढवेल म्हणजे काही हरकत नाही. आणि कंसाची समजूत काढता येईल हे मेलेलं लेकरू दाखवून. कंसाची ही समजूत करिता येईल मजसी परतून जाता. कंसाची समजूत काढता येईल की हे मेलेलं लेकरूच मेलेलं उपजलंय म्हणून सांगता येईल म्हणजे. अशा विचारे अलटा पालट करुण परतची धरली वाट, येता ती जस जसे प्रसंग तसे वागणे पडते भाग. जसा प्रसंग येईल तसं वागणं भाग पडतं म्हणले. आणि अशी आलटापालट केली त्यानं लेकरांची आणि आपली परतीची वाट धरली. प्रभाती सहोता अवसरलव तो स्वस्थानी हे वसुदेव, वदे देवकी घे हे शिशु, वदे देवकी ते घे शिशु हे, नंदाचे गे मृतगे आहे. थोडा सकाळ व्हायला वेळ होता आणि वसुदेव आपल्या कारागृहात पोहोचले आणि आपोआप पुन्हा दरवाजे बंद झाले, कड्या लागले आणि देवकीला म्हणाले हे लेकरू तू घे आणि नंदाचं आहे म्हणले, मेलेलं आहे. आणि हे लेकरू उब परी लागता गृहातील अर्भक सावध झाले, रुदन करी नाचवी पदाते निरखी सभोवताले, जय हरी सुख कंदा. आणि ते लेकरू कदाचित त्या मोठ्याच जन्माला आलेलं होतं, त्या वाऱ्यामध्ये तसंच पडलेलं होतं म्हणून ते लेकरू निपचित झालं होतं, बेशुद्ध झालं होतं, मूर्छित झालं होतं. आणि तिथून यांनी पुन्हा त्या टोपल्यात घालून आणले. जाताना तरी भगवंत होते म्हणून त्या शेषनागानं फणा धरला होता, येताना काय पुन्हा ते लेकरू भिजत आलं, तसंच निपचित होतं. तिथं खोलीत या कारागृहाच्या खोलीत आल्यानंतर ऊब मिळाली, त्या देवकीच्या मांडीवर ठेवल्यामुळे अजून ऊब मिळाली आणि ती पोरगी त्या करून रडली. आता मुळात लेकरूच ते, त्यातही असं म्हणतात की मुली जरा जास्त जोरात रडतात मुलांपेक्षा. आणि ती पाय नाचवायला लागली तिच्या मांडीवर, तिच्या तोंडाकडे पाहायला लागली, मोठमोठ्यानं रडायला लागली. बघुणी ताणी पोरशी ती वात्सल्यासी आली भरती, हृदयास लावून ती येते रोषे बदली वसुदेवा. तिनं पटकन त्या लेकराला हृदयाला लावलं आणि रागावली वसुदेवावर. अशी कशी तरी बुद्धी फिरली का कन्या नंदाची आणली, वाचविण्यासी अपुला बाळ कसे जाहला हिजसी काळ. अशी कशी बुद्धी फिरली म्हणली, त्याची पोरगी आणली आपलं लेकरू वाचवायसाठी, दुसऱ्याचं लेकरू इथं मारायला आणलं का म्हणून. तुम्हाला माहित नाही इथं काय होतं. किंवा तुमच्यास्तव मित्र प्रेमाने दिधली कन्या निजनंदाने, थोरपणा हा शोभे त्यासी विचार होता हवा तुम्हासी, दुसऱ्याचे तोडोनी काळीज हृत्पीडा का शांतविने निज, आणि तसता धर्मा धर्मा यशास काला विला काळीमा. तुमच्या स्तव मित्र म्हणून त्यानं मित्र प्रेमापोटी दिली असेल म्हणजे तुम्हाला ही पोरगी, पण त्याचा थोरपणा तो तुम्हाला कळायला पाहिजे होतं म्हणे काय करायला पाहिजे. दुसऱ्याचं काळीज तोडून आपल्या हृदयाची पीडा शांत होते का म्हणजे. तुम्हाला धर्म अधर्म असं काही कळतं का? तुम्ही स्वतःच्या यशाला काळीमा लावून घेतलात.
निष्ठुर कंसे वदिता हिजका दुःख उणे मज होई मातेच्या हृदयान जाणिले केली म्हणून कृती ही जय हरी सुख कंदा. तुम्हाला असं वाटतं का म्हणजे हिला मारल्यावर मला दुःख होणार नाही कंसानं मारल्यावर? अहो तुम्ही आईचं हृदयच चाललं नाही म्हणून तुम्ही अशी कृती केली. 6 मुलांच्या हत्येहूनही दुःख अधिकची मज देईलही उठा उठा जा परत पोचवा दुःखाग्नीतून मला वाचवा. दुसऱ्याचं सुख हिरावून आणलं म्हणली तिला परत नेऊन द्या आणि मला या दुःखाग्नीतून वाचवा म्हणली. दोष जरी देव सुदेवास, वापस जाणं शक्य होतं का? दारात बंद झाली होती. दोष जरी देव सुदेवासी परिणाला राग तयासी दिसे कस्तुरी वरुणी काळी घृणा म्हणून का कुणास आली. कस्तुरी काळी दिसते म्हणले वरून पण मस्तकी धारण करतात. तशी ती किती रागाने बोलली तर तिचा राग आला नाही वसुदेवाला. ते जास्त आवडे हिरकणी कठीण तान घे ध्यानी कुणी स्वरमाला ऐकून सुख होय कोण बघे मुद्रेचा अभिनय खळाळ सिंधूंच्या लाटांचा मोत्यासाठी सह्यची साचा बीजेच्या चंद्राची कोर असून वाकडी सुखवी अंतर तसे उताविळ रागा खाली वत्सरता हृदयीची दिसली. स्निग्ध वचाने वसुदेवे मग वृत्त निवेदन केले सांग. हिरा तेजासाठी आवडतो, कठीण आहे म्हणून कोणी टाकून देतो का? तसं यानं हिचं बोलणं ऐकून घेतलं. एखादा गवई गाताना त्याचं तोंड वेडं वाकडं होतं पण त्या तोंडाकडे बघतात का लोक? त्याच्या स्वराचा आवाजाचा आनंद घेतात. तसं हिच्या बोलण्याचं काही वाटलं नाही वसुदेवाला. किंवा पुढं जे काही चांगलं भेटायचं असते त्यासाठी काही सहन करावं लागतं. समुद्राच्या लाटांचा खळाळ असतो पण मोती मिळवण्यासाठी त्यामध्ये उड्या माराव्या लागतात. किंवा वाकडी गोष्ट कुणाला आवडत नाही. सुरुवातीला मी सांगितलं तशी बीजाची कोर सगळ्यांना आवडते. बीजेचा जो चंद्र असतो तो वाकडा असतो पण आवडतो. तसे उताविळ रागा खाली, या रागाखाली त्याला काय दिसली? तिची वत्सलता दिसली आणि त्यानं तिला हळुवारपणे सगळं सांगितलं काय झालं ते. रडणे ऐकून कन्येचे तो रक्षक सावध झाले कंसासी कळवाया काही त्वरा करोनी गेले जय हरी सुख कंदा. ती पोरगी पुन्हा टॅ 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 करून रडायला लागली. या रक्षकाने ते ऐकलं, सावध झाले आणि म्हणले अरे 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 लेकरू जन्मलं म्हणजे 8वा बिठवा काही नाही म्हणले 8व्या महिन्यात झाली आणि धावत गेले कंसाला सांगायला. धावत तेथे आला कंस पिंजारुणवर उडती केस हेचा लागून रक्त निघाले भाण परी त्या त्यासी उरले. आता ते रात्रीचे लावून बसलेले असतील, सकाळी उठवलं तसे झाले ठेचाळत ठेचाळत. उंबरठा दिसना काही नाही, बोट फुटले. उभ्या राहिल्या शिरा कपाळी धुंद लोचना चढली लाली. लोचना आधी धुंद होते ते लाल झाले पुन्हा. क्रौर्याचे मुद्रेवर नर्तन हृदय परी धडधडते आतून. तोंडावर राग होता पण मध्ये हृदयात धडकी भरलेलीच होती. धन धन पद आपटी भूवरी वरचे वर निज गदा सावरी घट्ट धरियले ओठ आवळून श्वासांच्या वाफा नाकातून. मृत्यू समदेवकी समोरी येत येऊन निष्ठुर वाचा म्हणे कुठे ते तुझे कारटे घेतो घोट गळ्याचा जय हरी सुख कंदा. समोर मृत्यू सारखा देवकी समोर येऊन उभा राहिला आणि त्या देवकीला साक्षात यम आला असं भासलं आणि तिला म्हणाला कुठे तुझा तो कार्ट दाखव. त्याचा नरडीचा घोट घेतो म्हणून. येण्यासाठी माझ्या पुढती कृतांतासही नाही छाती तेथ कथा या काया पोराची सिंहासन्मुख घुंगुरड्याची. चिलटाची काय ताकद आहे म्हणजे सिंहासमोर येण्याची? माझ्या समोर तो यम सुद्धा येऊ शकत नाही. तुझ्या पोट्याची काय ताकद आहे म्हणजे? अबलेवर ऐसे गुरकावत घेण्या बालक पसरी हात तो की जपदरा खाली झाकी मागे सरकुन वदे देवकी. तिनं तिच्या मांडीवरचं लेकरू घेण्यासाठी यानं हात पुढे घातला आणि तिनं पटकन पदरानं झाकलं आणि काय म्हणाली? दादा थांब असे ही मुलगी ही काही तुझ घातक नाही ही ठेव एवढी तरी आम्हासी देईन ही जशी तव पुत्रासी. दादा ती मुलगी आहे म्हणली, मुलगी काय तुझा घात करणार नाही, राहू दे म्हणली एवढी तरी आम्हाला. वाटल्यास तुझ्याच पोराला बायको म्हणून देईल म्हणे, उलट नाटक कराल म्हणली पण देईल तुझ्या पोराला.
गर्भ कंस गरजे कंस तिला झिडकारित, मीनच मुलगा मुलगी माणित जाणीत, गर्भ तुझा जाणीतो एवढे, ही सकुन घेते पोर बापुडे तन. कंसानं जोरात सांगितलं, म्हणजे मी काय पोरग पोरगी काही मानत नाही, म्हणजे मला फक्त तुझा 8वा गर्भ एवढं माहिती आहे. म्हणजे मग ते पोरगा असो का पोरगी असो. आणि त्याने हिसकावून घेतलं. स्त्री म्हणून करिताच उपेक्षा, बहुता झाली मागे शिक्षा. त्यांना स्वतःचा इतिहास माहित होता, स्वतःच्या जातीचा. याच्या कॅटेगरीचे जे लोक होते त्यांचा, ते म्हणले स्त्री म्हणून उपेक्षा केली म्हणले माझ्या आधीच्या लोकांनी. तो महिषासूर होता म्हणले वेडा, स्त्री म्हणून सोडून देत जाऊ द्या म्हणले, बाई काय करणार आहे. नंतर तिच्या हातीच मेला म्हणले, म्हणून मी सोडणार नाही. स्त्री म्हणून करिताच उपेक्षा, बहुता झाली मागे शिक्षा, मीन तसा भोळा महिषासूर, करीन रिपुचा ठेचून आचूर. मी काय तसा महिषासुरासारखा भोळा नाही म्हणले, मी इथंच मारून टाकणार आहे म्हणले तुझ्या माझ्या शत्रूला. प्रयत्न संपादित यश न्यावे, हिरावुनी दुर्दैवे, झंझावा ते फल संभारा, पाडून नष्ट करावे जय हरी सुख कंदा. तसे मूल ते धरून हाती, फिरवी गरगर डोक्या भवती, बघत शिळेवर जो आपटाया, तोच निसटुनी गेली माया. गरगर गरगर फिरवलं आणि समोरच्या भिंतीवर आदळायचं म्हणून त्यानं ते लेकरू सोडलं. ते लेकरू सुटलं कशाचं, ती माया होती ती तशीच वर गेली. उसळे तेजाचा वर झोत, बाण जसा अग्नी क्रीडेत, वदली प्रगटून देवी रुष्टा, मला काय मारितोस दुष्टा. ती वर गेली आणि जणू काही एखादा अग्निबाण सोडावा. आणि ते जसं अग्निकर्म हे करतात, काय दारू काम करतात, तसा वर झोत प्रकाशाचा गेला आणि त्यातून ती प्रगट झाली. आणि रागाने काय म्हणाली, मला काय मारितोस दुष्टा, मला काय मारतोस. तुझ वदनारा माझ्या आधी, जन्मा आला जात्या शोधी. तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलाय म्हणले, त्याला जाऊन शोध. घडा तुझ्या भरला पापांचा, नाशना आता टळावयाचा. तुझ्या पापाचा घडा भरलाय म्हणले, आता तुझा नाश काही टळणार नाही. माझ्या सहतव जीव ज्योती, समज आजची जातलया प्रती, खाली उरले प्रेत जिवंत, पडेल ते थोड्या दिवसात. माझ्या सोबतच तुझ्या जीवन ज्योती सुद्धा निमाल्या म्हणले. मी जशी वर गेले तशी ती आधीच विजली आहे, आता हे फक्त मड आहे म्हणले, धक्का द्यायचीच वाट आहे म्हणले. फक्त तू उभा आहेस, ते मड्यासारखा उभा आहेस म्हणले, काही दिवसात ते पडणार आहे. असे वदुनती गुप्त जाहरी, घाव बसे कंसाला, ताठा गेला दर्पही गेला, विस्तव जणू विझलेला जय हरी सुख कंदा. असं बोलली आणि ती गुप्त झाली. कंसाला घाव बसला, सगळा ताठा गेला, दर्प गेला आणि जणू काही विझलेला विस्तव, ज्याचा चटका सुद्धा बसू नये असा कंस झाला. क्रौर्यमगाचे झाले दुर्बळ देहावरती, क्रौर्यमगाचे झाले दुबळे देहावरती, दैन्य पसरले व्याकुळ करती, अश्रू नयना स्वरातली लोपली गर्जना, खाली घालून मान परतला, साप जसा मुक्ता दंताला, करी कसे तरी मार्ग क्रमण, पंख छेदिता जेवी शेण, संतापाने अंतःकरण, जळत सारखे होते आतून, दुष्टांची दुष्टता कधीही मेल्या वाचून शमणे नाही. त्याचं जे क्रौर्य होतं ते दुबळेपणामध्ये पदावर्तित झालं आणि त्याच्या देहावरती दैन्य पसरलं. कसा तरी खाली मान घालून तो अक्कर माशा साप जसा असतो तसा हा दात तुटून गेलेला साप तसा हा आला. जणू काही एखाद्या ससाण्याचे पंख छेदावेत आणि तो आपला कसा तरी तडफडत तडफडत पुढे जावा तसा हा कंस परत आला. पण अंतःकरण मात्र आज जळत होतं. दुष्टांची दुष्टता मेल्यावर, चित्याची खोड मेल्या वाचून जात नाही. आणि म्हणून दुष्टांना सरळ करण्याऐवजी नष्टच केले पाहिजे असं भगवंतानं सांगितलं. माऊलींनी काय सांगितलं, ते खळांची व्यंकटी सांडो. माऊली आहेत शेवटी, म्हणून त्यांनी व्यंकटी सांडो म्हणलं. भगवंत म्हणले नाही, नाशच करावा लागतो. निंद्य पाशवी साध्य खलांचे, हृदये जणुकी कुंभ विषाचे, साधन सोज्वळ असेल केवी, कशी सर्पगती सरळ असावी. म्हणले या पाशवी लोकांचं जे साध्य असतं ते काही
साधं सरळ नसते, म्हणजे जणू काही विषाचे कुंभ असतं त्यांच्याजवळ. आणि यांचं साधन सोज्वळ नाहीये. सापाची गती कधी सरळ होते का? साप वाकडा, तसं यांचं अंतर कुटीलच राहणार आहे, वाकडं वाकडच राहणार आहे. त्यानं काय केलं? सभातये भरविली तातडी, सोडविण्या मरणाची कोडी. जमली क्रूर पशूंची सेना, अगबग केशी द्विविध पूतना. त्यानं तातडीने सभा भरवली आणि आपल्या मरणाचं जे कोडं आहे ते सोडवायचं म्हणले. कोडं पडलंच होतं त्याला. आता कधी मरण आहे ते त्याला काही कळत नव्हतं, सुचत नव्हतं. म्हणले त्यांना सगळे आपल्या मित्रांना बोलवलं. अगासुराला बोलवलं, बकासुराला बोलवलं, केशी, मधुसूदन, द्विविध आणि पूतना या सगळ्यांना बोलवलं. आणि ते कसे होते लोक? जनहित नाही ठाऊक कोणा, जनहित नाही ठाऊक कोणा, गर्वे ताठर असती माना. जनहित नाही ठाऊक कोणा, अन्याजवळी घेण्याईसे, अन्याजवळी घेण्याईसे. असेल काही हे न पटतसे, असेल काही हे न पटतसे. सत्तेची बहु हाव जयासी, सत्तेची बहु हाव जयासी. असे सभासद राजसभेसी, टिको आपुले पद हो काही, टिको आपुले पद हो काही. भले बुरे हा निषेध नाही, जनहित नाही ठाऊक कोणा, जनहित नाही ठाऊक कोणा. गर्वे ताठ सती माना, जनहित नाही ठाऊक कोणा. जनहित नाही ठाऊक कोणा. त्यांना जनहित काय माहितच नव्हतं. गर्वे ताठर असती माना. गर्वाने यांच्या मनात ताठ होत्या. दुसऱ्याजवळ काही चांगलं असतं आणि ते आपण घ्यावं अशी यांना जाणीव सुद्धा नव्हती. सत्तेची हाव होती. आजच्या लोकांसारखे ते सत्तेची हाव होती. असे सगळे सभासद त्या राज्यसभेमध्ये जमलेले होते. कशासाठी? टिको आपुले पद हो काही झालं तरी आपलं पद टिकलं पाहिजे. भले बुरे हा निषेध नाही, भल्या बुऱ्याचा निषेध नाही, म्हणजे काही करायचं पण माझी पुढची टिकली पाहिजे. असे कंसासाठी सगळे जण जमलेले होते. आणि मग त्यांनी काय केलं? सभेत मग ते धवा त्वरित घेतला निर्णय, नृपावरील वारण्या परम संकटाचे भय. मुले चिरून टाकणे सकल एक वर्षातली, घरोघर फिरावया कुशल नेमने मंडळी. त्यांनी एक निर्णय घेतला की आपल्या राजावरच्या संकटाचं भय जे आहे ते निवारण्यासाठी 1 वर्षात जन्माला आलेली सगळी मुलं चिरून टाकायची आणि त्यासाठी कुशल मंडळींची नेमणूक करण्यात आली. रक्षावे जनते प्रति नृपतीने स्वप्राण ही वेचुनी, आहे दंडकया परितया कुणी न आनी मनी. कृत्ये घोर करावयान दचके स्वार्थे झुकारी नया, त्याचे आज नसे उद्या फलपरी लागेच भोगावया. गोपाल कृष्ण महाराज की जय. अशा प्रकारे आज कृष्ण कथामृत सांग झालेलं आहे, संपूर्ण झालेलं आहे. आपण पुढच्या 4थ्या अध्यायातील 5 काव्यांचं वाचन करून पुढच्या वर्षीसाठीची तयारी करून घेऊया. आणि तदनंतर आज आरती होईल.